नमस्कार मित्रांनो, कबड्डी किंग यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्यासोबत स्वराज्य स्पोर्ट्स क्लबचे राष्ट्रीय प्रशिक्षक अमित अशोक तामाणेकर आहेत. तर आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया, त्यांचा कबड्डीचा प्रवास कसा सुरू झाला. तर सर, तुमचं प्रवास कसा सुरू झाला, मला काय सांगाल तुमच्या प्रवासाबद्दल? अ, प्रथमतः तुमचं अनुरागच्या यूट्यूब चॅनल सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. कबड्डीचा प्रवास म्हणजे मी पहिला कबड्डी तसं थोडं खेळलो होतो, पण कबड्डीमध्ये प्रशिक्षक म्हणून मी अ, पुढे वाटचाल करेन असं कधीच मला वाटलं नव्हतं. आणि कबड्डीचा प्रवास म्हणाल तर मी कांजूरमार्गच्या सत्यम सेवा संघामध्ये प पहिलं खेळलो आहे खूप. म्हणजे माझं लहानपण तिथेच गेलं. माझ्या घरासमोर सत्यम सेवा संघाचं कार्यालय होतं. मग मी तिथे सत्यमच्या ग्राउंडवरती तिथे मी प्रॅक्टिस करायचो. आणि त्याच्यातनं मला कबड्डीचं असं आवड निर्माण झाली की आपण ही कबड्डी खेळू शकतो. कालांतराने माझं काही कारणास्तव मी कबड्डीपासून थोडा दूर झालो आणि माझं कंटिन्यू मी क्रिकेट कंटिन्यू खेळायचो. मग हाच प्रवास कबड्डी तिथे माझा लिटरली स्टॉपच झालेलं की खेळणार किंवा नाही. पण क्रिकेट माझं कंटिन्यू चालू होतं. आणि पुढे काही वर्षांनी मला साकीनाक्याच्या सावित्रीबाई फुले जी शाळा आहे मुलींची, तिथे मला प्रशिक्षक म्हणून माझी तिथे नेमणूक झाली. तेही मला एक मी स्पोर्ट्स शॉपमध्ये कामाला असताना तिथे मला राजेश सुभेदार म्हणून सर मिळाले. तिथे त्या राजेश सुभेदार सरांनी मला म्हणजे माझं आणि त्यांची चर्चा झाली. आणि त्या खेळातनं त्यांनाही मैदानी खेळाची आवड होती. मग त्यांनी मला असं विचारणा केली की तुम्ही कबड्डी खेळला तर माझ्या शाळेत कबड्डी कोचिंग कराल का? तर त्यावेळी मी त्यांना पटकन हो नाही बोललो. पण काही दिवसांनी मी विचार केला की आपण करून बघू. कारण लहानपणी मी माझे जे प्रशिक्षक होते राजन अनभवणे, त्यांच्याबरोबर मी स्पर्धेला जायचो. भले मी खूप चांगला असा कबड्डी खेळायचो नाही, पण त्यांच्यासोबत मी प्रत्येक ठिकाणी स्पर्धेला ते मला घेऊन जायचे. आणि मग तिथे त्याच्यातनं मी बघायचो की बाबा हा संघ कोणता आहे, तो संघ किंवा कोणाची कसे संघ खेळतात. आणि त्यातून मला थोडं कबड्डीबद्दल असं खूप सारं नाही, पण थोडंसं ज्ञान होतं. की मग तिथे मी सावित्रीबाई फुले शाळेत कबड्डी कोचिंगला सुरुवात केली. आणि कबड्डी कोचिंग सुरुवात केली, माझी अशी पहिलीच बॅच होती. आणि पहिल्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे माझं असं की DSOची स्पर्धा होती. आणि DSO स्पर्धेत माझा अंतिम सामना माझ्याच प्रशिक्षकांच्या विरुद्ध DAV कॉलेजच्या विरुद्ध होतं. आणि तो सामना आम्ही हरलो त्यावेळेस तिथे. मग तिथून मलाही वाटलं की आपण प्रशिक्षक म्हणून करू शकतो. म्हणून असे की बाबा चला आपण यापुढे त्याच्यात थोडं लक्ष द्यायला मी सुरुवात केलं. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे तुम्ही कार्यकारी सदस्य आहेत, तर तुम्ही मला त्या गोष्टीबद्दल काय सांगाल? आता आता जे यावर्षी म्हणजे आता मागच्या वर्षी आमची ही नव्याने कार्यकारिणी निवडून आली. आणि म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मुंबई पुणे कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अमोल भैया कीर्तीकर आणि आमचे कार्याध्यक्ष सुधाकर घाग यांच्या मार्गदर्शनाकडे आमची कार्यकारिणी नवीन नवीन उपक्रम नेहमीच. आता तुला माहिती असेल, तू स्वतः कबड्डी खेळाडू आहेस, तर याच वर्षात आपलं सब ज्युनियरसाठी आपण 3 ठिकाणी आपण शिबिर घेतली. जेणेकरून आपल्या नवीन नवीन खेळाडू त्याच्यातून आपल्याला दिसतील, मुंबई उपनगरासाठी कार्यरत होतील. त्याच्यानंतर त्याच माध्यमात आपण मागे एक पंच शिबिर घेतलं की ज्याच्यामध्ये आपण बाहेरच्या जिल्ह्यातले नावाजलेले पंच आणून आपल्या जिल्ह्यातील नवीन नवीन पंच किंवा आपले जे पंच आहेत त्यांना मार्गदर्शनासाठी, त्यांच्या क्लासेससाठी नव्याने आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. आणि आता येणाऱ्याही दिवसांमध्ये आपण एक नवीन पंच शिबिर घेणार आहे. त्याच्यामध्ये ते पंच शिबिर हे एकदम उच्च दर्जाचं असणार की त्याच्यामध्ये पंचांना जे काही छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या म्हणजे एका गोष्टीला 4 गोष्टी जोडून असतात, अशा गोष्टी पंचांच्या खेळाडूंच्या लक्षात येत नाहीत. त्या गोष्टींसाठी आता नव्याने आम्ही त्यांचं शिबिर घेणार आहे. तसंच प्रशिक्षक म्हणजे आज आपल्याकडे खरंच ही गरज आहे की नव्याने प्रशिक्षक तयार होणे. नवीन प्रशिक्षकांसाठी एक कोचिंग फॉर कोचेसचा पण कॅम्प घ्यायचं मानस आपल्या कार्याध्यक्षांचं आहे, सुधाकर घाग. आणि मी प्रामुख्याने ते सुधाकर घाग सरांबद्दल इथे तुम्हाला प्रामुख्याने सांगेन की सुधाकर घाग सरांनी जेव्हा कार्यकारिणीत आम्ही आता निवडून आलो, तेव्हा आम्हाला त्यांचं एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर होतं की तुम्ही इथे निवडून आला तर तुम्ही तुमच्या संघासाठी इथे नाही आहेत किंवा तुम्ही आज आपल्या उपनगरात या
आम्ही जे म्हणजे तुम्ही आलात तर तुम्ही सगळे खेळाडू आहात, कोचेस आहात, की या अगोदर ज्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत, राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये मुंबई उपनगरचं प्रतिनिधित्व केलं आहे, असे आमची कार्यकारिणी सदस्य आहेत. मग त्याच्यामध्ये अवॉर्डी पण आहेत. काही ज्यांना छत्रपती अवॉर्ड मिळाला असे आमच्याकडे लेडीज खेळाडूही आहेत, की मग त्यांच्या ह्यामागचा उद्देश एकच आहे की आपल्या मुंबई उपनगरमधनं मुंबई उपनगरचा जो संघ आहे तो कसा बळकटीवर मुंबईकडे जे पंचांची जी कामगिरी ती प्रामुख्याने किती म्हणजे उंचीवरती जावी हाच आमचा त्यामागचा उद्देश आहे. त्यासाठी वारंवार आम्ही त्या दृष्टीने पावलं उचलत असतो आणि या येणाऱ्या दिवसातही आपल्या मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन दृष्टीने खेळाडूंच्या पंचांच्या प्रशिक्षकांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आणि चांगली पावलं उचलली जातील याची नक्कीच तुम्हाला ग्वाही देतो. तर सर स्वराज्य स्पोर्ट्स क्लब ते राष्ट्रीय कबड्डी संघाचे प्रशिक्षक म्हणून तुमची निवड कशी झाली, मला काय सांगाल त्याबद्दल? स्वराज्य स्पोर्ट्स क्लबला मी आता आज 13 वर्ष मी कोचिंग करतो. त्याच्या अगोदर मी सावित्रीबाई फुले स्पोर्ट्स क्लब साकीनाका या संघात शिकवत होतो. पहिले माझ्याकडे राणी उपार वगैरे रुखसार सय्यद, अंजली रोकडे असे खेळाडू होते की जे स्टेट लेवलला खेळ होते. म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांचं जिल्हा अजिंक्यपद चाचणी स्पर्धा खेळले की जिल्ह्याच्या संघात निवड होत होती. पण त्यांची महाराष्ट्राच्या संघात त्यावेळेस निवड होत नव्हती. कालांतराने त्यांची दोघींची निवड महाराष्ट्र संघात झाली, पण त्यावेळी होत नव्हती. मग कालांतराने माझा संघ तसाच मी प्रॅक्टिस घेत गेलो. नेहमी आमची प्रॅक्टिसमधनं माझं संघाचं नाव चेंज झालं. सावित्रीबाई फुले स्पोर्ट क्लब होतं ते मी स्वराज्य स्पोर्ट क्लब झालं. आणि स्वराज्य स्पोर्ट्स क्लब जेव्हा संघ माझा चालू झाला त्यावेळेस खऱ्या अर्थाने आमच्या खेळाला पण वेगळी दिशा मिळाली. ज्यावेळी आमच्याकडे आम्ही सगळी साधनं नव्हती, आम्ही ती उपलब्ध केली. वारंवार मॅचेस, नेहमी सराव याच्यातून आम्ही नवीन नवीन प्रयोग करून नवीन खेळाडू तयार केले. आणि त्या नवीन खेळाडूंना जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धा खेळवल्या. त्यातून त्यांची राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड व्हायला लागली. आणि हे सर्व करत असताना त्या खेळाडूंसोबत मी शिकत होतो. आणि मी शिकत असताना की नवीन नवीन गोष्टी ज्या पहिल्या उपलब्ध नव्हत्या, म्हणजे आमच्या अगोदरचे जे प्रशिक्षक होते त्यांना कदाचित आहे ना की त्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या की यूट्यूब वगैरे. तर यूट्यूबच्या माध्यमातून काही गोष्टी खूप शिकायला मिळाल्या की प्लेयरचा वर्कआउट कसा घ्यायचा किंवा स्पीड वाढवण्यासाठी, त्यांची ॲजिलिटी वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना राष्ट्रीय स्पर्धेत खेळाडूंचं प्रतिनिधित्व करत असताना त्या खेळाडूंबरोबर माझ्यावरही तितकंच हे होत गेलं आहे. नवीन नवीन गोष्टी मला शिकायला मिळाल्या. आणि ते करता करता मला एके दिवशी आमच्या जिल्हा असोसिएशनमधनं फोन आला की तुझी महाराष्ट्राच्या सब ज्युनियर राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली म्हणून. त्यावेळीची भावना अशी वेगळीच होती की त्याच्या अगोदर मी जिल्ह्याच्या संघालाही कोच गेलो नव्हतो. आणि जिल्ह्याला कोच न जाता पहिलं महाराष्ट्राला मला प्रशिक्षण पद मिळालं. आणि तो भावना अशी वेगळी, म्हणजे जो थोडी कबड्डी खेळलेला मुलगा होता त्याने कधी क्लबच्या टीममध्ये पण मी बाहेर बसायचो. आणि तो मुलगा आज महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं नाव असलेलं टी शर्ट माझ्या अंगावर आहे. ती भावना माझ्यासाठी खूप वेगळी. आणि तो असा थोड्या गोष्टींना चालू झालेला प्रवास हा महाराष्ट्राच्या प्रशिक्षक पदापर्यंत येऊन पोहोचला. दादा, तुम्ही खेळाडूंनी प्रतिस्पर्धेशी जुळून घेण्यासाठी काय करता? खेळाडूंनी प्रतिस्पर्धी एवढं प्रत्येक खेळाडूच्या लक्षात पहिली गोष्ट आली पाहिजे, प्रतिस्पर्धी हा आपल्या त्या 30 मिनटासाठी किंवा 40 मिनटासाठी असतो. आणि प्रतिस्पर्धी हा त्या मैदानाच्या बाहेर, मी मगाशीच म्हणालो की प्रतिस्पर्धी आपला असेल तर तो मैदानापुरता असावा. आणि आता आपण खेळतो आहे आणि आपल्याला जाणवलं आहे की बाबा समोरच्या संघात एखादा खेळाडू जायबंदी झालेला आहे किंवा इंजुरीग्रस्त आहे आणि आपण तर त्याला जाणून बुजून त्याच जागेवरती जर कोणताही प्रशिक्षक अशा गोष्टी शिकवत असेल की त्याला इंजुरी झाली आणि त्याच जागेवरती तू डाय मार किंवा त्या जागेवरती पुन्हा त्याला जाणून बुजून इजा होईल अशा गोष्टी जर कोणता प्रशिक्षक शिकवत असेल तर त्या गोष्टी प्रथमतः खेळालाही काळिमा फासणाऱ्या आहेत आणि चुकीच्याही आहेत. आणि प्रतिस्पर्धी हा आपला त्या 30 मिनटासाठी असतो किंवा 40 मिनटासाठी असतो. पण
पण त्या 40 मिनिटानंतर तो आपल्यातलाच एक कबड्डीचा खेळाडू, आपल्यातलाच एक भाऊ आहे, बहीण आहे, आपल्यातलाच एक भाग आहे आणि त्याला झालेली इंजुरी हा त्याच्या करिअरवरती होणारा इफेक्ट असतो. इंजुरी हा या खेळाचा अविभाज्य घटक आहे, की त्याच्यामध्ये इंजुरी होतातच. खेळतोय म्हटलं ती इंजुरी होणारच आहे. मग पण आपण त्याचे प्रतिस्पर्धी आहे म्हणून आपण त्याला जाणून बुजून करणं, तर ह्या गोष्टी प्रथमतः टाळल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट की खेळ भावना म्हणजे काय, की मला एखादा पॉईंट मारला आहे किंवा माझ्या खेळाडूने एखादा पॉईंट नाही मारला आहे, तर मारलेला पॉईंट असेल तर तो त्या खेळाडूने स्वतःहून हात वरती करून सांगावं की मला हात मारला आहे म्हणून. आणि जर समोर गेला आहे चढाईपटू आणि त्याने लागला नाही आणि त्याला वाटतं की नाही मारला आहे आणि खोटं अपील करणं, किंवा आपण म्हणतो आजकाल आपण भरपूर बघतो की असं अपील करण्याच्या अशा पद्धती आल्या आहेत की पंचांनाही कोड्यात टाकतील की बाबा खरंच मारला आहे की नाही मारला आहे. आणि त्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी खेळाडूने खरंच टाळल्या पाहिजे. कारण तिथे तुमची संघभावना ही तिथे खरी दिसते. मग तिथे तुम्ही काही असू दे, की भले तुम्ही तिथे सामना हरताय. कारण असा एक किस्सा आहे. आमचा सामना कुरुंदवाड शिंदेवाडी कोल्हापूर इथे चालू होता आणि शेवटची चढाई होती आणि आमच्या संघातली एक खेळाडू होती रुखसार सय्यद म्हणून, आणि समोर शिवाई संघ होता, पुण्याचा एक बलाढ्य संघ होता शीतल मांडव्या, आणि त्यांच्या चढाईपटूने शेवटच्या याला आमच्या चढाईपटूला पॉईंट मारला. कदाचित तो पॉईंट त्या खेळाडूला माहिती की मारला आहे आणि आमच्या खेळाडूलाही माहिती तो मारला होता पॉईंट. आणि त्यानंतर तो जर पॉईंट आम्हाला लागला असता, आम्हाला म्हणजे दिला असता पंचांनी पॉईंट, तर तो सामना तिथे टाय झाला असता, म्हणजे बरोबरी सुटला असता. आणि जर नसता दिला तर आम्ही एक पॉईंट जिंकलो असतो. अशा परिस्थिती ती त्यांचा चढाईपटू जेव्हा मध्य रेषा ओलांडून पलीकडे गेला आणि पलीकडे गेला असताना पंचांनी तो पॉईंट दिला नव्हता, पण आमच्याच संघातली खेळाडू रुखसार सय्यदीने स्वतःहून हात वरती करून तो पॉईंट स्वतःहून दिला आणि तिथे तिने तिच्या खेळभावनेचं खरं उदाहरण दिलं की नाही की बाबा मला मारला होता सर. मला तात्पुरतं असं वाटलं त्यावेळेस, एक मी कोच म्हणून मला असं वाटलं अरे का तू आता हातवरती केला असं तसं. पण नंतर मला ना स्वतःला एक खूप अभिमान वाटलं की काही नाही, सामना बरोबरही सुटला, पण कुठेतरी माझा खेळाडू हा खऱ्याने किंवा सच्चाईने खेळला. आणि ती गोष्ट आहे ना, ती गोष्ट माझ्या मनाला तेव्हापासून मी आजही खऱ्या अर्थाने सांगतो की खेळताना समोरचा प्रतिस्पर्धी कोणी असू दे, त्याच्याशी तुम्ही खरं बोला, त्याला जाणून बुजून कोणती इंजुरी करू नका. आणि तो जर करत असेल किंवा त्याला वागायचं आहे ना, त्याला त्याचं वागू द्या. आपल्याला आपल्या खेळातनं आपला गुणवत्ता दाखवून द्यायची. तर दादा, तुमच्या मते राष्ट्रीय संघासाठी एक चांगला खेळाडू कसा असावा लागतो? राष्ट्रीय संघासाठी असं नाही, पण राष्ट्रीय संघ असू दे, स्वतःच्या म्हणजे स्वतःचा क्लबचा संघ असू दे, जिल्ह्याचा संघ असू दे, कोणत्याही संघासाठी चांगला खेळाडू तो जो स्वतःच्या आधी त्या संघाचा विचार करेल. आणि एक चांगला खेळाडू हा फक्त त्याच्या खेळण्यातनं नसून तो वर्तणुकीतनंही चांगला असावा लागतो. नुसतं आपण खेळतोय चांगलं म्हणजे आपण चांगला खेळाडू होऊ शकत नाही. खेळताना प्रतिस्पर्ध्याबरोबर खेळताना जेवढी आपल्याकडे त्याच्याबद्दल जिंकण्याची आपल्याकडे हे असते, तेवढं जिंकणं त्या मैदानापुरतं असावं. त्या मैदानाच्या बाहेर ती भावना नसावी. तो प्रतिस्पर्धी मैदानाच्या बाहेर नसतो आपला. मग त्यावेळेस आपण चांगला खेळाडू हा तेव्हाच होऊ शकतो तर जो त्या खेळाबरोबर त्या संघाचा, पंचांचा, प्रतिस्पर्ध्यांचा शीही चांगला वागतो. आणि तो खेळाडू सर्वांगीण म्हणजे पहिली गोष्ट शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या जो सक्षम असतो आणि जो त्या कोणत्याही स्थितीमध्ये, कोणतीही परिस्थिती असू दे, त्या परिस्थितीमध्ये संघाला जिंकण्याचा विचार करतो प्रत्येक तो चांगला खेळाडू माझ्या रीती. तर तुम्ही तुमच्या खेळाडूंना प्रशिक्षण कसं देता? मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या आरोग्य त्यांचं कसं नीट ठेवतात? क्लबचं प्रशिक्षण हे 2 सत्रामध्ये होतं, सकाळचं आणि संध्याकाळ. जे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करतात, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीला जे म्हणजे आज वरच्या लेवलला खेळत आहेत, ते खेळाडू सकाळ संध्याकाळ जिम, त्यांची स्वतःचं वैयक्तिक जाऊन ते स्वतः जिममध्ये वगैरे प्रशिक्षण घेतात. त्याच्यानंतर त्यांचा डाईट ते स्वतः खूप फॉलो करतात. आणि जेव्हा संध्याकाळचं आमचं सत्र असतं 5 ते 8 या वेळेत आमचे खेळाडू परफेक्ट 5 वाजता आमच्या ग्राउंडवरती हजर राहतात. आणि त्यानंतर जो कोणी खेळाडू त्या उशीर होतो किंवा मग त्याने जो
पहिला राहिलेला जेवढा पण वर्कआउट आहे किंवा ज्या गोष्टी आहेत त्या कंप्लीट केल्याशिवाय ग्राउंडवरती उतरत नाही. आणि मॅक्झिमम आमची जी ग्राउंड प्रॅक्टिस असते ती जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटं, त्याच्यावरती आम्ही कधीच ग्राउंड प्रॅक्टिस करत नाही. आम्ही वर्कआउट आणि बाकीच्या ज्या स्किल वर्कआउट असतात इंडिव्हिज्युअल त्याच्यावर खूप भर देतो. आणि त्यातून अजून एक तू प्रश्न मला विचारलास की मानसिकता, मानसिक त्यांची तयारी कशी करून घेतात. मानसिक तयारी करण्यासाठी त्या मुली, आमच्या काही मुली आहेत ज्या स्वतः योगाचा क्लास करतात किंवा योगाला मेडिटेशन किंवा ह्या गोष्टी त्या स्वतः करतात. त्यातून त्या मानसिकदृष्ट्याही तेवढ्याच सक्षम होतात. तुम्ही संघासाठी रणनीती कशी बनवता आणि सामन्यादरम्यान त्यांना मार्गदर्शन कसे करतात? आता रणनीती म्हणजे मॅच, आता मग आपल्याला, आता तूही खेळलास माझ्या हाताखाली, आपल्याला एक कळतं की बाबा माझा 4 दिवसांनी माझ्या ह्या संघासोबत मॅच आहे, तर त्या संघासोबत मॅच आहे, तर त्या संघासोबत आपण मागच्या वेळी आपला काय परफॉर्मन्स होता आणि तो परफॉर्मन्स आपल्या समाधानकारक होता का, किंवा त्याच्यात आपल्या काय चुका झाल्या, काय चांगलं केलं याच्यापेक्षा त्याच्याबरोबर अगोदर स्पर्धा असताना किंवा मॅच असताना आपण काय चुकलो, त्या चुका पुढच्या सामन्यात टाळायच्या आहेत आपल्याला. त्याच्यासाठी आज आपल्याला एक खऱ्या अर्थाने आज यूट्यूब किंवा या इंस्टाग्राम वगैरे या माध्यमातून खूप चांगल्या खेळाबद्दलच्या घेण्यासारख्या गोष्टी खूप आहेत. तर त्याच्यातनं यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला जेवढे पण सामने खेळतो आज भरपूरसे असे चॅनल आले की जे प्रत्येक ठिकाणी स्पर्धा लाईव्ह होतात. त्यामुळे आपल्याला आपल्या मागच्या सामन्यातल्या ज्या चुका आहेत त्या चुका आपल्याला लक्षात येतात की आपण काय चुकलो आहे, काय नाही चुकलं, किंवा नव्याने त्यांच्याबरोबर स्पर्धा करायची तर आपल्याला काय डावपेच आखायचे. तर त्या मॅचेस मी माझ्या खेळाडूंना मॅचच्या 2 दिवस अगोदर किंवा की बाबा आपल्याला ही स्पर्धा खेळायची, किंवा मी बाहेर दौऱ्यावरती आम्ही असू तर दौऱ्यावरती आम्ही आमच्या मुलींची टीम मिटिंग घेऊन त्या स्पर्धेच्या व्हिडिओज आम्ही दाखवतो. मोबाईल असो किंवा आयपॅड असो या गोष्टी आम्ही त्यांना जरा त्या दाखवतो किंवा आपल्याला या उद्याच्याच मॅचला ही चूक नाही झाली पाहिजे, इथे ही खेळाडू इथे आपण हिला पकडू शकतो, इथे आपण हा पॉईंट मारू शकतो, किंवा ह्या संघातला हा कच्चा दुवा आहे, त्या कच्च्या दुव्यावर आपण साधू शकतो की आपण यांना जाऊन हा पॉईंट इथे जाऊन मारू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या आम्ही मुलांना दाखवून, खेळाडूंना माझ्या दाखवून मी त्याच्यावरती आम्ही मॅचचं समीकरण आखतो की आपल्याला ह्या मॅचची आपली ही स्ट्रॅटेजी असली पाहिजे की आपल्याला मॅचला ह्याच नीतीने खेळायचं आहे, अशी आपली रणनीती असली पाहिजे, असं. मग त्या गोष्टी इथे हे झालं आमच्यामध्ये डिस्कस झाल्यानंतर त्या मॅचला इम्प्लिमेंट होत आहेत की नाही. आणि मॅचच्या दरम्यान, आता मॅचच्या दरम्यान समोरच्या संघाशी आपण तिथे त्यांना म्हणजे कोच तोच की जो मॅचच्या वेळी आपण त्यांना कोचिंग करू शकत नाही, मॅचच्या वेळी आपण त्यांना फक्त मार्गदर्शन करू शकतो. की कोचिंग आपण त्यांना म्हणजे जे आपण त्यांना सराव द्यायचा आहे ते आपल्या ग्राउंडवर देऊन झालेला असतो. मॅचच्या दरम्यान आपल्याला काय सांगायचं असेल की समोरची ही खेळाडू तिथे चुकते, ही खेळाडू तिथे तुला इथे येऊन मारू शकते, मग ती तुला कसं वाचवायचं आहे, काय वाचवायचं आहे, समोरच्या प्रशिक्षकाच्या काय रणनीती आहेत, त्या रणनीतीचा अभ्यास आपण केल्यानंतर आपल्याला कोचिंग करणं खूप इझी होतं. राष्ट्रीय कबड्डी संघाचे भविष्य कसे असावे आणि पुढील येणाऱ्या पिढीसाठी तुमच्या काय योजना तुम्ही आखल्यात? राष्ट्रीय कबड्डी संघाचं भविष्य म्हणजे आज आपला संघ महाराष्ट्राचा संघ, मुलांमध्ये आपला संघ आज चांगला खेळतो आहे आणि वरच्या पहिल्या 4 संघांमध्ये 3 संघांमध्ये आपला संघ असतो. त्यामुळे मुलींचा संघ, आता मुलींच्या संघासाठी आपल्याला मुलींचं शारीरिकदृष्ट्या बळकट होणं फार गरजेचं आहे. कारण हरियाणा, हिमाचल हे संघ जेव्हा आपल्यासमोर येतात त्या आपल्या खेळाडूंच्या ताकदीच्या दृष्टीने खूप सक्षम असतात ते. आणि आपल्याकडे महाराष्ट्र म्हटलं ना की महाराष्ट्र हा स्किल वाईज आपण खूप त्यांच्यापेक्षा डेव्हलप असतो. पण कुठेतरी ना या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळताना आपण नेहमी बोलतो की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ह्या सगळ्या गोष्टी, पण काही अंशी जेव्हा राष्ट्रीय स्पर्धा होतात तिथे हिमाचल आणि हरियाणा या संघासोबत आपण ताकदी अभावी आपण त्यांच्याबरोबर कितीतरी वेळा आपल्या मॅचेस गेलेले आहेत. आणि राष्ट्रीय संघाचं भविष्य जर आपल्याला सक्षम करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला बेस म्हणजे जो खालून येणारा जो पाया आहे आपला, की जे नवीन खेळाडू शालेय लेवलपासून अंडर 14, अंडर 17, अंडर 19 ह्या खेळाडूंवरती जास्त भर देणं गरजेचं आहे, जेणेकरून तेच आपलं भविष्य आहे. आणि भविष्य जर आपल्याला घडवायचं आहे तर त्याच्यासाठी आज आपल्याला ती पायाभरणी खूप भक्कम करणं गरजेचं आहे. की नुसतं आपण म्हणतो आहे की नाही महाराष्ट्राला प्लेस लागत नाही, महाराष्ट्राचे खेळाडू दिसत नाही, असं नाही. जेव्हा आपण
त्या दृष्टीने पावलं उचलणार की आपण त्या दृष्टीने खालच्या गटातनंच खेळाडू तयार केले ते भविष्यात जाऊन आपण पुन्हा महाराष्ट्राचे जे सोनेरी दिवस होते ते आपण पुन्हा परत आणू शकतो. तर दादा तुम्ही खेळाडूंना टेक्निक आणि नवीन कौशल्य कसे शिकवतात? टेक्निक म्हणजे आता जेव्हा आम्ही आज सामने बघतो तर आज आपल्याला कळते की आपल्याला आपल्या ह्या खेळाडूची ही हँड टच किंवा त्याचा रीच जो आपण बोलतो की लांब जाऊन मारणं वगैरे ह्या आपल्या गोष्टी ज्या ह्या खेळाडूकडनं आपल्या होत नाहीत. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ह्याला अंतर कापता येत नाही, मग आपल्याला स्ट्रेच करून त्याला मारायचं आहे. तर मग त्यासाठी काय करावं? तर मग त्याच्यासाठी स्ट्रेचिंगचे एक्सरसाइज घेणं, मग त्या कोन म्हणजे कोन्स असतात, हडल्स असतात, लॅडर्स असतात किंवा तेराबँडच्या आज नव्याने तेराबँडच्या एक्सरसाइज वगैरे आलेले आहे की ज्या वारंवार आपण आपल्या प्रॅक्टिसमध्ये त्याचा वापर केला ना तर त्या गोष्टीचा उपयोग हा त्यांच्या मॅचेसच्या वेळेस त्यांच्या चढाईपटू असेल त्याला चढाईमध्ये, पकडपटू असेल तर पकडीमध्ये त्याचा उपयोग होतो. आणि टेक्निक अशी फार वेगळी काही नाही, जी आपल्या अगोदरची कबड्डी होती त्याच कबड्डीमधनं काही गोष्टी घेऊन नव्या कबड्डीतल्या काही गोष्टी टाकून त्यांचं जर जुळवून आणलं तर त्याच्यातनं खूप चांगला प्लेयर तयार होतो. हे मला खूप म्हणजे मी जाणवलं आणि मी पाहिलं पण आहे. दादा संघामध्ये खेळाडूंची निवड करताना तुम्ही काय निष्कर्ष वापरता? निष्कर्ष असा काही नाही की जर कोणता पालक जर आपल्या मुलाला किंवा मुलीला ग्राउंडवरती घेऊन येतो त्यावेळी माझा पहिला प्रश्न हाच असतो की मी तिची प्रॅक्टिस करून घेणं की त्याची प्रॅक्टिस करून घेणं. तर तुम्ही मध्येच त्याचा खेळ बंद केला नाही पाहिजे. कारण पहिली गोष्ट आज अभ्यासाला पहिलं प्राधान्य असतंच की बाबा नाही. आणि आज असं होतं की आपण आमच्यामध्ये प्रशिक्षकांची व्यथा आहे. प्रशिक्षक खूप मेहनत घेतात, तो खेळाडू तयार करतात, मग त्याची 10वी आली, त्याची 12वी आली किंवा मग ते जे पालक असतात, अहो सर आता हिची 10वी आहे तर आम्ही हिला यावर्षी पाठवू शकत नाही, आता हिची 12वी तर आम्ही तिला. तर ती गोष्ट मी पहिलं पालकांशी क्लिअर करतो. कारण तो खेळाडू जेव्हा ऐन सिलेक्ट म्हणजे त्याच्या करिअरच्या ह्याच्यावरती असतो आणि तेव्हा जर त्याचा खेळ बंद झाला तर त्या खेळाडूची मेहनत, त्या खेळाडूच्या मागे लागलेले त्या प्रशिक्षकाचे एफर्ट हे सगळे नाहीसे होतात. म्हणजे त्या क्षणाला संपतात तिथे. आणि निष्कर्ष असं कोणताही खेळाडू घेताना फक्त त्याच्यात एक गोष्ट बघावी की तो शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, म्हणजे तो कोणताही याने आजारी असेल वगैरे ह्या असतील तर अशा म्हणजे अशा प्लेयर्स असेल तर तो कदाचित त्याला थांबवलेलं किंवा त्याला टाळलेलं खूप बेटर असतं. आणि जर एखादा खेळाडू जेव्हा आपल्याकडे येतो तर त्याची आम्ही हे बघतो की हा शारीरिकदृष्ट्या किती सक्षम आहे आणि तो पुढे जाऊन आपल्याला ह्या कबड्डीमध्ये करिअर करू शकतो का किंवा तो आपल्याला वेळ देऊ शकतो का. नाहीतर असा खेळाडू कधीच कोच म्हणजे कुठलाही प्रशिक्षक किंवा कुठलाही जो प्लेयर्स आहे हा कधीच असा तयार होऊ शकत नाही की तो फक्त येतो आहे ग्राउंडवरती आणि जातो आहे. नाही, तर त्या खेळाडूने तितका वेळ दिला पाहिजे. त्याने वेळ दिला तर प्रशिक्षक खऱ्या अर्थाने तो खेळाडू तयार करू शकतो. म्हणून संघात जेव्हा आपण खेळाडू घेतो तेव्हा निष्कर्ष असा वेगळा काय लावायची गरज नाही. तो शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असेल, मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असेल, हा एक खेळाडूची एक निवड करताना पहिला लावलेला हा एकच निष्कर्ष असतो. दादा तुम्ही खेळाडूंना आता सध्या दुखापत खूप होते तर तुम्ही त्याच्यावरती नियंत्रण कसं ठेवतात आणि त्यांना लवकर बरे कसे करतात? खेळाडूंना दुखापतीचं सर्वात मोठं कारण की जर तुम्ही थोडा व्यायाम केलात आणि तुम्ही डायरेक्ट खेळायला उतरलं तर तुम्हाला इंजुरी होणारच आहे. ती काय अशी थांबणार नाही. मग त्याच्यासाठी काय गरजेचं आहे तर त्या दुखापतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय की तुम्ही व्यायाम किती करता किंवा त्या गोष्टीच्या एक्सरसाइज कुठल्या जेवढ्या पण आहेत त्या किती करता. त्याच्यानंतर एखाद्या खेळाडूला इंजुरी असेल तर त्या इंजुरी नुसती झाली म्हणून तो घरात बसून राहणार हा त्याच्यावरचा उपाय नसतो. तो इंजुरी झाली आहे तर त्याचा जो पर्टिक्युलर एक हे असतो, काळ असतो, त्याच्यानंतर त्याला ग्राउंडवरती येऊन त्या गोष्टीची रिकव्हरी करणं फार गरजेचं असतं. मग जर एखाद्याला लिगामेंट इंजुरी असेल तर त्याच्यासाठी त्याने ज्या लिगामेंटच्या इंजुरीसाठी फिजिओ किंवा स्विमिंग, सायकलिंग ह्या ज्या गोष्टी असतात त्या केल्याच पाहिजेत. जेणेकरून त्याच्यामध्ये ज्या इंजुरीमध्ये तुमच्या ज्या गोष्टी डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलेल्या असतात की ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. मग त्याच्यानंतर त्या इंजुरीसाठी केलेला डाईट की याच्यासाठी आपण काय खाल्लं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे. त्याच्यानंतर ज्या इंजुरी झालेल्या आहेत त्या रिकवर करताना
त्याच्यासाठी आज थेराबँड तुमच्याकडे उपलब्ध आहे. थेराबँडचे एक्सरसाइज असतात किंवा त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळे आज ह्याच्यातही क्रीडा क्षेत्रातले जे फिजिओ आहेत त्यांच्याशी तुम्ही कन्सल्ट केलेलं केव्हाही चांगलं असतं, की आज आपण खेळतोय कबड्डी आणि आपण भलतंच जाऊन दुसऱ्या डॉक्टरला विचारलं किंवा तर तो तेच सांगणार. त्याच्यासाठी आपल्याला क्रीडा क्षेत्रातलं फिजिओ किंवा डॉक्टर असा पाहिजे की ज्याच्याशी तुम्ही कन्सल्ट करू शकता की बाबा मला तर ही इंजुरी झालेली आहे, तर ह्या इंजुरीसाठी मला आता काय करायचं आहे किंवा मी काय कोणती एक्सरसाइज आणि इंजुरीमध्ये खेळाडूने कोणताही खेळाडू असू दे त्याला थोडी इंजुरी असेल तर प्रशिक्षकांची एक भावना असते, हे काय नाही झालं आहे, खेळ काय नाही. तर इंजुरी असेल तर खेळाडूंनी तितक्याच खऱ्याने सांगावं की मला ही इंजुरी आहे. आणि इंजुरीमध्ये खरोखर कोणत्याही खेळाडूंनी खेळणं टाळावं. जर इंजुरीमध्ये तुम्ही खेळणं टाळलात, जर जी तुमची झालेली इंजुरी आहे ती आज थोडीशी आहे, त्याच्यावरती तुम्ही वारंवार खेळत राहिले तर ती वाढणार आहे, ती कमी नाही होणार आहे. पण कदाचित त्याच्यावरती तुम्ही उपचार केलात, फिजिओ केलात, तर तुम्ही त्याच्यामधनं एक्सरसाइज केला त्या इंजुरीची, तर ती रिकवर होऊन तुम्ही पुढे अजून चांगल्या परीने खेळू शकता. अदरवाईज काय होणार की तुम्ही इंजुरीमध्ये खेळलात तर कालांतराने तो एक आहे ती तुटणार. ती तुटल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती पुन्हा ती जॉईन कराल, तुम्ही पुढचे अजून एक वर्ष 1.5 वर्ष घेणार. मग पुन्हा तुमचा तो काळ तेवढा तुमचा वेस्ट आहे. जो काळ आता तुम्ही 10-15 दिवसांनी तुम्ही किंवा महिनाभराने तुम्ही रिकवर खेळू शकता, तोच तुम्ही कालांतराने 1-1.5 वर्ष तुमचा तो काळ वेस्टेज होणार. आणि तो तुम्हाला टाळायचा असेल तर इंजुरी टाळण्यासाठी पहिली गोष्ट कोच आणि प्लेयर यांना या गोष्टी माहिती पाहिजेत की माझ्या खेळाडूला इंजुरी आहे आणि त्या इंजुरीमध्ये कोणत्याही प्रशिक्षकाने आपल्या खेळाडूला खेळू नये. आणि दुसरी गोष्ट, आपण इंजुरी होण्याचं सर्वात मोठं कारण काय, आपण खेळतो, आपण स्पोर्ट्समनची लाईफ असेल, स्पोर्ट्समनची लाईफ ही साधी म्हणजे सरळ नसते की रात्री आलो, जेवलो, झोपलो, नाही. आपण जेवतो, जेवल्यानंतर झोपणार, झोपून सकाळी उठल्यानंतर पुन्हा आपल्याला एक्सरसाइज करायची. त्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर आहेत का, तुमची मानसिकता आहे का, अर्ध्या मानसिकतेने तुम्ही वर्कआउट केलात, त्याच्यानंतर पुन्हा तुमचं घरी गेलात, तुम्ही डाएट केला, तुम्ही आराम नाही केलात, मग पुन्हा तुमचं बॉडीला रेस्ट नाही, पुन्हा तुम्ही संध्याकाळी ग्राउंडवरती आलात. आम्ही प्रशिक्षक हे एवढं केलंच पाहिजे, तेवढं केलं पाहिजे, आम्ही करून घेतलं. त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट जी गोष्ट असते ना, आजकाल खेळाडू ती गोष्ट करत नाहीत, ती म्हणजे स्ट्रेचिंग. जर तुम्ही तुमच्या स्नायूंना पूर्ववत तुमच्या जागेवरती आणून ठेवलात नाही आणि त्याच्यावरती पुन्हा एक्सरसाइज करणार तर त्याच्यावरती तो ताण पडणार आणि तो पडलेला ताण हा तुमच्या प्रत्येक स्नायूला किंवा प्रत्येक तुमच्या शरीरातल्या जे मसल्स आहेत किंवा ज्या गोष्टी त्याला इंजुरी देणार. त्याच्यामुळे स्ट्रेचिंग हा आपल्या खेळाचा अविभाज्य घटक आणि प्रत्येक खेळाडूने कितीही थोडा जरी खेळला तरी स्ट्रेचिंग करणं फार गरजेचं आहे. तर दादा, तुम्ही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळण्यासाठी कसे तयार करता? तयार करतो म्हणजे असं वेगळं काही नाही. एखाद्या खेळाडूची पोटेन्शियल वगैरे एखादा खेळाडू उपजत असतो की आपल्याला कळतो की ह्या खेळाडूची आहे ना मानसिकता आहे किंवा हा खेळाडू हा एका उंचीवरती जाऊन खेळू शकतो, तर फार काय वेगळं करावं लागत नाही. तो खेळाडू स्वतःचा खेळ खेळत जातो आणि त्याच्या खेळण्यातनं दिसते की ह्याच्याकडे काहीतरी सुप्त आहेत की बाबा हा करू शकतो या गोष्टी. मग त्याच्यावरती एक्स्ट्रा एफर्ट्स थोडे प्रशिक्षक म्हणून घ्यावेच लागतात. कदाचित सांघिक खेळ असतो, इथे असं होतं की तुम्ही जर एखाद्या खेळाडूच्या मागे लागलात प्रॅक्टिस घ्यायला तर दुसरा खेळाडू अरे तो चांगला खेळतो म्हणून सर त्याच्यावरतीच लक्ष देतात, त्याचा गेम चांगला आहे, आमच्याकडे असं नसतं. पण आता आपण जेव्हा आपण घरातही असतो तेव्हा आपण जो सर्वात मोठा मुलगा असतो तो जे खातो ते सर्वात लहान मुलाला आपण देऊ शकत नाही. कालांतराने काय होतं की हा खेळाडू आज याला या गोष्टीची गरज आहे, तर मग त्याच्यासाठी मला तेवढे एफर्ट्स टाकणे आहेत. मग जो चांगला राष्ट्रीय स्तरावरती जाण्यासारखा खेळाडू असतो किंवा आंतरराष्ट्रीय त्याच्यासाठी तेवढं ॲडव्हान्स ट्रेनिंग म्हणतो. म्हणजे की आता आज आपल्याला की आता हिचं एवढं झालेलं आहे, हिला त्या लेवलला खेळायचं आहे ह्या खेळाडूला, मग त्याच्यासाठी ॲडव्हान्स ट्रेनिंग, मग ती त्याच्या डाईटची असू दे, त्याच्या जिमची असू दे किंवा त्याच्या ग्राउंडची असू दे किंवा त्याची अजून स्किल वाईज असू दे, ह्या त्यांच्या ट्रेनिंगमध्ये वाढ करतो मी आणि त्यांच्या ॲडव्हान्स ट्रेनिंगवरती जास्त भर देतो, जेणेकरून हा खेळाडू आंतरराष्ट्रीय म्हणजे लेवलला किंवा राष्ट्रीय लेवलला जाऊन नाव करेल किंवा खेळेल त्या दृष्टीने. आणि त्याची तयारी आता कसं होतं की आपण सगळ्यांना एकसारखं घेतलं मग त्याची तयारी सध्या त्याचा प्रतिस्पर्धी कोण आहे, ते जिल्हास्तरीय आहे, त्या दृष्टीने त्याची प्रॅक्टिस घेतो आपण. आता तो राज्यस्तरीयला खेळतो, राष्ट्रीय तर त्याची तयारी आपण त्या लेवलने करतो.
मग तसंच आंतरराष्ट्रीय लेवलला आपल्याला जेव्हा खेळायचं आहे तर त्याची तयारी आपल्याला त्या लेवलनेच करून घेणं गरजेचं असतं. मग त्याच्यासाठी ह्या गोष्टी प्रामुख्याने पहिली गोष्ट एक आंतरराष्ट्रीय लेवलला आपला एका वेळी 1, 2, 3, 4 असे 7 खेळाडू जात नाही. तिथे जाणारा असतो एकात किंवा दुसरा असतो. मग त्या खेळाडूला तेवढं त्याच्यावरती संपूर्ण लक्ष द्यावं लागतं, की त्याला तो उठल्यावरती त्या संपूर्ण दिवसाचं त्याचं म्हणजे जो खेळतो आहे किंवा त्याचं हे काय नियोजन त्याने कसं केलेलं आहे. तर एखादा खेळाडू आज आंतरराष्ट्रीय लेवलसाठी जातो आहे, तर त्याने सकाळी उठल्यानंतर तो सकाळची रनिंग, त्याचं एक्सरसाइज करतो आहे की नाही, त्याच्यानंतर त्याने जिमला गेला आहे की नाही, तो त्याचा डाएट प्रॉपर घेतो आहे की नाही, त्याच्यानंतर पुन्हा आराम त्याच्यात एवढं सगळं करून त्याने पुन्हा तो आरामही करतो आहे की नाही. नाहीतर आज खेळतो आहे आणि संध्याकाळी रात्र झाली, वर्कआउट वगैरे करून गेला, खेळून गेला, पुन्हा 12-1 वाजेपर्यंत मोबाईल घेऊन बसले. असा खेळाडू कधीच म्हणजे त्या लेवलला जाऊन तुम्हाला तो जाऊ शकेल, पण परफॉर्मन्स नाही देणार. मग त्याच्यासाठी गरजेचं असं आहे की त्या खेळाडूचा राष्ट्रीय स्तरावरती खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा त्या प्रशिक्षकाकडे त्याच्या दिनक्रम हा त्या प्रशिक्षकाकडे असावा पाहिजे. आणि मी त्याचा विचार करतो नेहमी की माझ्या ह्या खेळाडूचं मला दिवसाभराचं सगळं शेड्यूल मला माहिती पाहिजे. स्वराज्य स्पोर्ट्स क्लबचे 2 खेळाडू सलीम नमस्कार आणि समृद्धी मोहिते यांचं कबड्डी संघासाठी सराव निवड झाली. तर तुम्ही या दोन्हीबद्दल मला काय सांगाल? दोघींचं सांगायचं म्हणजे आता पहिलं मी समृद्धीबद्दल सांगेन. समृद्धी मोहिते मला शाळेत अंडर 14ला सह्याद्री विद्या मंदिर आपले प्रशांत पाटणकर सर आहेत यांच्या शाळेत शालेय स्पर्धा होती. तिथे मला ती दिसली आणि प्रशांत पाटणकर सरांच्या हाताखाली तिचं पहिली सुरुवात तिची झाली. त्यांना काका पाटणकर म्हणून लोक ओळखतात. खो खो क्षेत्रात त्यांचं खूप नाव आहे. छत्रपती आवडले त्यांच्या शाळेत तिचं प्रॅक्टिसला सुरुवात झाली. तर मी तिथे गेलेलो आणि माझ्या शाळेचा संघ होता. मी तिथे काका पाटणकर सरांना विचारलं की सर ही खेळाडू कोण आहे. तर मला ह्या खेळाडू म्हणजे मला खूप आवडले, मला ही माझ्या संघात पाठवाल का. तर तिथे काका पाटणकर सरांनी क्षणाचा पण विलंब केला नाही. त्यांनी तिच्या पालकांशी बोलले आणि तिच्या पालकांना म्हणून त्यांनी तिला बाहेर पाठवलं. समृद्धीचं सांगायचं म्हणजे एक वैशिष्ट्य जेव्हा तिने सुरुवात केली माझ्याकडे की माझ्याकडे तिने सुरुवातीला पहिली जेव्हा ती खेळली तेव्हा तिने सब ज्युनियरला ती खेळताना मी तिच्याकडे एक गोष्ट प्रामुख्याने बोलली. तिच्यामध्ये अशी ना भयभीती नव्हती की कोणता माझ्यासमोर म्हणजे आज मोठा खेळाडू खेळतो किंवा हा नावाचा. मला सरांनी सांगितलं नाही इथे उभा राहून कव्हर लावायची, मला चढायला पाठवून मला जाऊन वाईट मारायचं. तर तेवढी गोष्टी ती करायची आणि तिचं डेअरिंग मला वाटण्याचं कारण त्याच्यामुळे तुला किस्सा सांगतो की आमची कल्याण येथे हनुमान सेवा मंडळ स्पर्धा भरवली होती आणि तिथे आम्हाला हनुमान श्रीनवतरून असं काही लक्षात संघाने स्पर्धा भरवली होती. तर तिथे आम्हाला भाग मिळाला होता. म्हणजे आमच्या राज्यस्तरीय स्पर्धा होती आणि आमचा सामना ना त्यावेळेस आमच्याकडे तेव्हा राईट कॉर्नर एक खेळाडू राईट कॉर्नर म्हणजे उजवी कोपरा असतो ना तिथे आमचं कव्हर प्लेट पाहिजे तेवढं काम नव्हतं करत. तुम्ही समृद्धीला अशी सबज्युनियरच होती. तिला विचारलं तू लावशील का. ती मला पटकन म्हणाली असं लावते ना. आणि त्याबरोबर तिने कधी त्या जागेची प्रॅक्टिसच केली होती. कारण ती शाळेत असताना तिने डावा कोपरा उजवा मध्यरक्षक किंवा चढाई पण हीच कामगिरी होती तिची. ती बोली मी लावते आणि त्या स्पर्धेला म्हणजे आज खेळाडू कसा असावा असं की ती स्पर्धा राज्यस्तरीय होती. तिच्यापेक्षा सगळे बलाढ्य खेळाडू होते म्हणजे वयाने मोठे अनुभवाने मोठे असे खेळाडू होते. आणि त्या मॅचेसच्या दरम्यान समृद्धी मोहिते त्या संपूर्ण टुर्नामेंट समृद्धी मोहितेने अशा पकडी केल्या होत्या ना की त्यानंतर मी ती चढाई करत असताना पण मी हाच विचार करायचो नाही समृद्धी चांगला कॉर्नर होऊ शकते. म्हणून मी तिच्या कॉर्नर म्हणून प्रॅक्टिस घ्यायला लागलो, सराव घ्यायला लागलो. खूप वारंवार तिला नवीन नवीन प्रॅक्टिस शिकवल्या की कॉर्नरला आपल्याला हे करायचं. मग त्याच्याने समृद्धी खेळत राहील. त्या कॉर्नरवरनं तिने जिल्ह्याचं त्याकडून खेलो इंडियाला राज्याचं त्याच्यानंतर खेलो इंडियाची नोंदा खेळली. त्याच्यानंतर ती ज्युनियर महाराष्ट्राच्या संघात तिने त्या राईट कॉर्नर म्हणून खेळली. त्याच्यानंतर पुन्हा खेळताना तिने आता जी नव्याने जी स्पर्धा झाली बीच कबड्डी खेलो इंडिया सिनियरची जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेत पण तिने महाराष्ट्राच्या सिनियर संघाचा राईट कॉर्नर आज तिचं ज्युनियरचं एक होतं. त्या ज्युनियरच्या एक मध्ये असतं की सिनियर महाराष्ट्र संघाचा तिने राईट कॉर्नर घेतला आणि ती राईट कॉर्नर लावताना तिने तिचा खेळ जो वर केलाय की करते ती वारंवार तिचं त्यासाठी ती मेहनत घेते आणि कुठे तिची मेहनत कधी कमी पडत नाही. ती खूप मेहनत घेते. मेहनती खेळाडू की
कुठलाही एक्सरसाइज समृद्धी मागे असेल असं कधी होत नाही ग्राउंडवरती तरी. आणि त्या स्पर्धेचं मी सांगतो की कल्याण जी स्पर्धा होती सर्वात लहान खेळाडू असताना समृद्धी मोहिते त्या स्पर्धेचं उदयनमुख खेळाडू म्हणजे रायजिंग प्लेअर म्हणतो आपण ते प्राईज तिला त्या स्पर्धेला तेव्हा मिळालं होतं. आणि तिथून त्या म्हणजे चालू केलं खेळणं म्हणजे असं की तिने कधी पूर्ण मागे वळून बघितलं नाही की ती खूप मेहनत करते. आणि जेव्हा एखादी गोष्ट समृद्धी मिळते आणि सांगितलेली गोष्ट होणं नाही होणं असं कधी झालंच नाही. की मित्र सांगितलं की ही कॅच करी भले ती कॅच फेल होईल पण तिने सरांनी सांगितलंय ना करायची तर करणार असं. आणि आता तर जसं दुसरी खेळाडू माझी विचारलीस की सेरेना मस्कर. सेरेना मस्करच्या बाबतीत एक गोष्ट सांगायची म्हणजे की जेव्हा आमची असंच समृद्धी मोहिते तीच होतं की आमची कंटोनमेंट झोन पुणे मध्ये राज्याची स्पर्धा होती ती तिच्या आई तिच्या सर्व शिवशाही तिच्या आई मेघालय बरोबर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू जिने भारताचं प्रतिनिधित्व केलं छत्रपती आवडी तिचे बाबा जे आपल्या मुंबई उपनगरमधला एक नामांकित खेळाडू राष्ट्रीय खेळाडू आणि रग्बीला इंडियामध्ये असं सचिन मस्कर या दोघांची ती मुलगी. तर ते आमची स्पर्धा चालू असताना राज्यस्तरीय स्पर्धा होती आमची कंटोनमेंट पुणे इथे आणि तिथे सेरेना तिच्या आईबरोबर मॅच बघायला आली आणि तिच्या आईचा सत्कार वगैरे बघायला आली. आणि तिथे काय काही आमची मॅच होती आणि त्या मॅच नंतर 2 ते 3 महिने अचानक ती ग्राउंडवरती आली. मग तुम्हाला खेळायला म्हणजे असं तिच्या आईला आमच्यामध्ये एक मधुर संवाद म्हणून मुलगी तिच्यावरती ग्राउंडवरती आली की सर एकदा खेळायचं. आणि जसं सेरेना आली सेरेनाचा पहिला दिवस आणि आजचा तिचा जो आजचा दिवस आहे त्या दिवशी मी एक गोष्ट तशीच सांगितली की सेरेनाची पहिल्या दिवशी ग्राउंडवरती होती मेहनत करताना की जो तिला काहीतरी मिळवायची जिद्द होती ती जिद्द तिची आजही आहे. आणि सेरेना जेव्हा पहिली अंडर 14 खेळली अंडर 14 पहिल्या वर्षी खेळताना तिने अंडर 14 पहिल्या वर्षी ती नॅशनल झाली. त्याच्यानंतर सरळ दुसऱ्या वर्षी ती पुन्हा अंडर 17 खेळली ती तिच्या वयापेक्षा छोटा म्हणजे मोठा वयोगट होता त्याच्यात खेळली त्याच्यात ती अंडर 17 नॅशनल झाली. त्याच्यानंतर ती पुन्हा सब ज्युनियर जेव्हा स्पर्धा होती त्या सब ज्युनियर स्पर्धेत मनमाड ती खेळली मुंबईपर्यंत तिथे ती पुन्हा सब ज्युनियर नॅशनल झाली. आणि आता चौथं पुन्हा अंडर 18 म्हणजे 18 वर्षाखाली नव्याने चालवलेली स्पर्धा आहे त्याच्यामध्ये ती मुंबईमध्ये पुन्हा प्रतिनिधित्व केलं आणि तिथे तिने पुन्हा महाराष्ट्राचा प्रतिनिधित्व केलं. आणि आता तिचं जे येणारी जी वेगळी होणार आहे युथ चॅम्पियनशिप आहे त्याच्यासाठी 18 वर्षाखाली त्याच्यासाठी इथं भारताच्या संघात तिची निवड झाली. तर त्या खेळाडूमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने भरलेली की मेहनत. म्हणजे माझ्या ग्राउंडमध्ये प्रत्येक खेळाडू करतोच मेहनत मी असं बोलत नाही की हा करतो आणि तो करत नाही पण जे खेळाडूंना अजून काही मिळवायची जिद्द असतात ना ते जास्त मेहनत करतात. तसंच समृद्धी मोहिते आणि सेरेना दोघांची नावं लक्षात माझे खूप खेळाडू की जे अजूनही मेहनत करतात खूप करतात. मग सेरेना मस्करने जी मेहनत केली आणि डेअरिंग की तिच्याकडे पण सेम की ऑलराऊंडर असल्या कारणास्तव की सेरेना तुला इथे उभं राहायचं संघाला जे राईट हँड किंवा राईट हँड तुला लावायचा लेफ्ट हँड लावायचा त्या खेळाडूंनी या कबड्डीच्या प्लेसमध्ये जिथे कुठे उभं राहायचं तिथे तिचं 90% तिचं 100% प्रयत्न करते की देण्याचा आणि 100% देताना ती काही अंशी नाही तर बऱ्याच अंशी ती त्याच्यात सक्सेसही होती. आणि सक्सेस अशाच खेळाडूंना मिळतो जो मेहनती असतो. तर दादा ह्या दोघं तर आहेतच तर महाराष्ट्रामध्ये अजून एक खेळाडूचं नाव चर्चेत आहे यशिका पुजारी. तर यशिका पुजारीबद्दल मला तू काय सांगशील? तू आता मला यशिका पुजारीबद्दल प्रश्न विचारला की यशिका पुजारी तुमची आज महाराष्ट्रात चर्चेत खेळाच्या बाबतीत चर्चेत असणारी खेळाडू आहे. तर सध्या तू स्वतः ग्राउंडवरती तिला प्रॅक्टिस करताना बघितलं का तूही माझ्याकडे खेळत होतास. तर यशिकाची गोष्ट अशी की ती जेव्हा सुरुवात केली यशिकाने त्यावेळेस ती अशी कबड्डी खेळण्यासाठी वगैरे तर ती चाळीत आमच्या इथे खेळते माझ्या इथेच राहते तर चाळीत खेळत असायची. आणि चाळीत खेळत असताना तिने असं मी बघायचो अरे ही काय मुलगी खेळते वगैरे. तर मी कालांतराने तिला बोललो ये तू ग्राउंडवरती पण ती आली प्रॅक्टिस ती असं कबड्डीच्या करिअर ह्या दृष्टीने ती ग्राउंडवरती नव्हती की ती खेळायचं म्हणून येत होती. आणि अशीच आम्ही एकदा चर्चा करत होतो माझी खेळाडू सिनियर खेळाडू होत्या त्यांच्याशी मी चर्चा करत होतो राणी उपार रुखसर सय्यद अंजली रोकडे. त्यावेळी मला त्या म्हणाले की सर आपण ना हिला एकदा चान्स देऊन बघूया कारण तिचे ना रीच चांगला आहे ती चांगले पॉईंट वगैरे मारते. तर आम्ही तसंच एकदा आमची स्पर्धा त्याच्यानंतर लगेच जामसांडे देवगड इथे स्पर्धा होती राज्यस्तरी आणि आमचा अंतिम सामना हनुमान संघ बासनी
या संघासोबत होता. आणि त्यावेळेस तिचा जो खेळ होता ना की तो एखादा खेळलेला खेळाडू किंवा बोलतो ना मुरलेला खेळाडू असो की ज्याच्या अगोदर त्याने खूप सामने खेळले आहे असा खेळाडूसारखा ती खेळ होती. आणि मग त्याच्यानंतर मी विचार केला की नाही आपण हिच्यावरती मेहनत केली. भले हिच्याकडे शारीरिकदृष्टी ती तेवढीच ताकदीने नाही पण तिच्या हाईटचा उपयोग आपण करू. मग त्याच्यानंतर तिची प्रॅक्टिस घ्यायला सुरुवात केली. मग प्रॅक्टिस आणि नंतर ती सब ज्युनियर खेळली. सब ज्युनियर खेळल्यानंतर सब ज्युनियरचं सिलेक्शन होणं तेवढंच लॉकडाऊन लागला. लॉकडाऊनमध्ये जेव्हा सगळे ग्राउंड तुला तर माहिती ग्राउंड बंद होते. मग त्यावेळेस मला एक गोष्ट प्रामुख्याने मिळाली की जेव्हा तो लॉकडाऊन शिथिल झाला तर हळूहळू सुरुवात झाली तेव्हा मला यशिकाची प्रॅक्टिस मी ग्राउंडवरती घ्यायला लागलो. मग त्यामध्ये मी तिची प्रॅक्टिस घेतली आणि कालांतराने तिच्यामध्ये ना म्हणजे एक गोष्ट तिच्याकडे खूप असते की ती झालेल्या मॅचमधले आहेत ना कधीच तुम्ही बघाल पण की तिला की झालेल्या मॅचचा ती अभ्यास खूप करते की मी कुठे चुकली. मग ती माझी दुसऱ्या दिवशी डिस्कस करायची सर इथे हे झालं सर मला ना इथे हे नाही झालं. मग आम्ही त्याच्यावरती प्रॅक्टिस करायचो आणि त्याचा परिणाम असा व्हायचा की पुढच्या सामन्यात तिच्या त्या चुका कमी व्हायच्या आणि तिचा खेळ बहरायचा आणि त्या दृष्टीने तिचा खेळ बहरत गेला. ती खेलो इंडिया आता बीच कबड्डी सिनियर नॅशनल गेम्स बीच कबड्डी खेळली ती. आणि आज असं आहे की मुंबई युनिव्हर्सिटीचं पण तिने कॅप्टनशिप केली आणि खूप म्हणजे तिच्याकडे पण एक गोष्ट जशी समृद्धी आणि सेरेना तशा सगळ्या मुली आहेत मेहनत करण्यात पण त्यांच्या दृष्टीने ही मुलगी तेवढी फक्त एवढंच आहे की ती जेव्हा खेळायचं असतं की आज तू मॅच आमच्या बघतो की सगळ्या लोक म्हणतात अरे काय यांच्याकडे एकच रेड आहे एका रेड आहे. तसं नाही. ती मुलगी 90% जेव्हा रेड करते आमच्या मॅचेसला तेव्हा आम्ही त्या 90%मधले 85% आम्ही प्लस असतो. म्हणजे कुठेतरी 5% तिला कॅचेस होतात. मग त्या 5% पण कॅचेस का होतात त्या नाही झाल्या पाहिजे ना ह्याच्यावरती तिचा भर सातत्याने सर माझं इथे माझा चवडा ओढला गेला काल माझी इथे अँकल ओढ झाला तर मला ते नाही झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी काय प्रॅक्टिस केली पाहिजे आपण. मग आणि तिच्याबरोबर तिची एक गोष्ट खूप चांगली की ती आणि समृद्धी मोहिते या दोन माझ्या खेळाडू असे आहेत ना की त्या दोन खेळाडू ह्या संपूर्ण संघाला बांधून ठेवतात की नाही की आपण खेळायचं आपण करायचं की आपल्याला जिंकायचंच आहे. आणि मला कोणत्याही मॅचचं डिस्कस करायचं असेल मी त्यांच्या दोघींशी पहिलं डिस्कस केलं की त्या मला त्या लेवलचा कॉन्फिडन्स पण देतात की सर इथे ना आपण हे करू शकतो थोडं आपण इथे चेंजेस केलं तर आपल्याला ही गोष्ट मिळू शकते. पण डिस्कस करताना त्या माझ्यावरती कोणताही डिसिजन कधी लादत नाही की सर आपण हे केलंच पाहिजे. आणि आजही सांगतो मी की काही खेळाडू मी बघितले आहेत म्हणजे बाहेरही की जरा खेळले किंवा जरा नॅशनल वगैरे की ते सध्या संघाला वेळ देत नाही. पण माझ्या ह्या दोन खेळाडू नेहमीच्या नेहमी माझ्या संघाला तेवढाच वेळ देतात की जेणेकरून आमचा संघ आमच्या मागून येणारे खेळाडू त्यांचा भर याच्यावरती असतो की आमचे खेळाडू कसे वरती म्हणजे दिसतील खेळतील चांगले खेळतील. तर त्याच्यासाठी त्या नेहमी ग्राउंडवरती असतात. त्या क्लबच्या एकही मॅच सोडत नाही. मला आठवते ते लोक दोघीही साईच्या कॅम्पसाठी गांधीनगरला गेल्या होत्या आणि संघाच्या मॅचसाठी मला न सांगता या दोन्ही खेळाडू त्याच्या दुसऱ्या दिवशी कधी मॅच होती पण मला त्या जर ट्रेनने आल्या असत्या तर त्या कदाचित पोचू शकत नव्हत्या. म्हणून त्यांनी आदल्या दिवशी फ्लाईटने दोघी संघाच्या आहेत म्हणजे जिल्ह्यातली मॅच आहे संघाची त्या मॅचसाठी त्या दोघीही फ्लाईटने आल्या. मग ही त्यांची जी संघाबद्दलची भावना आहे की आमचा संघ आमच्या संघाला आम्हाला म्हणजे आज एका उंचीवर न्यायचं आहे की संघासाठी जिंकण्यासाठी ती धडपड ती यशिका पुजारी समृद्धी मोहिते ह्या दोघी खेळत होत्या. म्हणजे ती भावना बाकीच्यांमध्ये नाही असं नाही पण त्या दोघी बाकीच्यांना घेऊन त्यांनी ती संघ भावना त्या दोघींनी बाकीच्यांमध्ये रुजवली आहे. तसंच दादा ओमसाई क्रीडा मंडळ आणि स्वराज्य स्पोर्ट्स क्लबला तुम्ही कोचिंग करतातच. मीही त्या संघात खेळलेलो आहे. तर तुम्ही ह्या दोन्ही संघाबद्दल मला काय सांगाल. आता तू स्वराज्य स्पोर्ट क्लबबद्दल म्हणजे मी तर खूप मगाच बोललेलोच आहे. आता ओमसाई क्रीडा मंडळ ओमसाईमधनं तू स्वतःही खेळला आहेस तर तुला माहिती असेल की माझा मोठा भाऊ म्हणजे आशिष तामानेकर की आणि आता ते नाही आहेत तर त्याची अशी इच्छा असायची की तो तेव्हा हा संघ त्याने खोलला आहे की मला संघ पाहिजे मला संघ काढायचा आहे आणि तो मुलांचा संघ माझा अ गटात असावा अशी त्याची पहिल्यापासून खूप इच्छा होती. आणि तूही त्या संघात खेळलेला आहेस तर त्याने सुरुवातीला सौरभ कदम अमय शिंदे जेफिन मॅथ्यू सिद्धेश कदम अशा खेळाडूंना घेऊन त्याने ती सुरुवात केली. आणि पहिलं ती खेळाडू यायचे ग्राउंडवरती ते खेळायचे तर त्यांच्याबरोबर कोचिंग असं मी पहिलं असं त्यांच्याबरोबर नसायचो
पण दादा मला नेहमी बोलत अरे तू मुलींना शिकवतोस ना तर तू माझ्या मुलांकडे पण लक्ष दे. त्याचा नेहमीच अट्टास असायचा की नाही ना माझी मुलं खेळली पाहिजेत, माझ्या मुलांकडे तू लक्ष दे. मग नंतर जशी मुलं ग्राउंडवरती यायला लागली आणि तीही मुलं तेवढीच मेहनती आहेत जशा या माझ्या मुली आहेत तशा. म्हणजे त्याच्या सौरभ कदम असेल, अमय शिंदे असेल, नाव माझ्याकडनं राहतील कोणाची, पण ही 2 नावं मी का घेतो की ह्या 2 मुलांशी मी नेहमी डिस्कस करतो. धनंजय असेल, त्याच्यानंतर धनंजय कुराडे असेल, की ही मुलं अशी होती की आजही तेवढेच की नसेल त्यांना वेळ नाही मिळाला, कामाअभावी वेळ नाही मिळाला तरी ते ग्राउंडवरती जेवढा वेळ सांगितला की तुम्हाला यायचं तर येतात प्रॅक्टिस करतात. हां, मला कुठेतरी मनात एक खंत आहे की मला त्या मुलांसाठी आहे ना म्हणजे काहीतरी करायचं आहे की आज त्यांना जसं मुलींचं सिलेक्शन होतं, मुली प्रत्येक ठिकाणी, आणि तसंच माझा जेव्हा हे झाले म्हणजे ऑफ झाला म्हणजे मोठे भाऊ माझा, त्यावेळेस त्या मुलांनी खूप जिद्दीने, मला आठवतं आजही की कदाचित त्यावेळी सगळ्यांना माहिती असेल आमचे जे खेळाडू होते, प्रत्येक माझ्या मुलाने ब गटाच्या सामन्याला एवढी मेहनत केली होती की त्या वर्षीच त्यांनी संघ अ गटात आणला आणि आजही तो अ गटात खेळतो आहे. हां, एक गोष्ट आहे की मला असं वाटतं की जसे मुलींचं सिलेक्शन होतं तर माझ्या मुलांचंही सिलेक्शन होतं. कारण काही अंशी लोकांच्या मनात माझ्याबद्दल अशी धारणा आहे की मी माझ्या मुलींच्या संघासाठी मुलींचा कोच आहे, मुलींच्या संघाचा कोच आहे. तर माझा मुलांचाही संघ तेवढाच ताकदीचा आहे. फक्त एवढंच होतं आहे की ती मुलं कामाअभावी त्यांना यायला वेळ मिळत नाही, प्रॅक्टिसला वेळ मिळत नाही. पण ते जेव्हा खेळतात तेव्हा चांगल्या संघांबरोबर भले ते हरले तरी ते त्या संघांबरोबर खूप म्हणजे ताकदीने खेळतात. म्हणजे पुढच्या वेळी खेळताना त्या संघालाही वाटेल की बाबा नाही, ही संघ खरंच आहे. तर तू स्वतः सौरभ कदमला बघितलंस की त्याला बघून कोण म्हणणारी नाही की हा अ गटाचा खेळाडू असेल म्हणून. पण जेव्हा तो खेळतो तेव्हा समोरच्या कोणताही कितीही मोठा रेडर असू दे किंवा कितीही चांगला ताकदीचा, त्याला तो पकडण्यासाठी तेवढंच 100% देतो. आणि आज ती मुलं जेव्हा कधी मी बोललो की इथे स्पर्धा आपल्याला तर तेव्हा ती मुलं नाही आहेत किंवा नाही झालं असं कधीच नाही. मी किती ओरडलो किती, आज ती मुलं तेवढंच म्हणजे माझ्या दादाच्या किंवा माझ्यापेक्षा त्यांचाही तेवढाच तसाच जीव आहे. माझा तर आहे, त्यांचंही तेच आहे की आमच्या दादाचा संघ आहे, आमच्या आशीदाचा संघ आहे आणि त्याच्यासाठी आम्ही शेवटपर्यंत या संघात राहणार आणि आम्ही या संघाचं तेवढंच नाव करणार. आणि तेवढं ते लोक एफर्ट टाकतात ओमसाईसाठी. आणि तू स्वतः खेळला आहेस की ओमसाईडची प्रॅक्टिस तू स्वतः बघितलं आहेस, त्यामुळे किती मुलं जेवढं तू स्वतःही कॉर्नर खेळला आहेस त्या संघामध्ये तर तू बघतोस की ती मुलं नेहमी यायची ठाण्यावरनं वगैरे, आज खूप लांबून येऊन त्या मुलांनी तो संघ तेवढ्याच ताकदीने चालू ठेवला आणि त्यांच्याबरोबर मी कायमस्वरूपी असणार. जिथे त्यांना माझी मदत लागणार, केवळ ओमसाई म्हणून नाही तर फक्त की आमचा आशिष दादा या त्यांच्या प्रत्येक टी शर्टवरती पण तू बघितलं असेल की ते लोक मिस यू दादा म्हणून टाकतात, तू स्वतःही ते टी शर्ट घालतोस. मग आज कुठेतरी त्यांच्या मनात दादाबद्दल तेवढीच आस्था आहे किंवा आपुलकी आहे आणि त्याच याने त्या मुलं मेहनत करतात. फक्त एवढंच आहे की माझी खूप इच्छा आहे की त्यांनी खूप मेहनत करावी, जशा मुली करतात तसं त्यांनीही करावी आणि त्यांनी स्वराज्यासारखं ओमसाईचंही नाव आज महाराष्ट्रात कुठेतरी प्रत्येक ठिकाणी आलं पाहिजे, अशासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. तर दादा, आपल्या संघामध्ये तुमची मुलगीसुद्धा खेळते, सई तामाणेकर. तर तुम्ही तिच्याबद्दल मला काय गोष्ट सांगाल? सईचं खेळणं म्हणजे सई, मला वाटतं तर आमच्या संघात जेवढे खेळाडू आता खेळत आहेत त्या सर्वांच्या पेक्षा खूप लहान वयात ती ग्राउंडवरती येते. तुलाही माहिती असेल कदाचित वयाच्या ती 3-3.5-4 वर्षाची असल्यापासून ती ग्राउंडवरती रेग्युलर ह्या मुलींबरोबर, जुन्या मुलींबरोबर यायची, त्यांच्यावर खेळत असायची मैदानात. कालांतराने तिला कबड्डीची आवड निर्माण झाली, खेळायला लागली ती. आज ह्या वर्षी तिचं मुंबई उपनगरच्या किशोरी गटाच्या संघात निवड झालेली. तीही डावा कोपरा आणि चढाई करते. पण जेव्हा सई लहानपणी खेळायची तर मला असं कधीच वाटायचं नाही की मी तिच्यावरती तिचं हे सोडून दिलं की तुला जे करायचं ते तू कर, कोणता खेळ खेळायचा आहे काय, पण खेळ खेळला पाहिजे. कोणताही खेळ, तू कबड्डी खेळ, क्रिकेट खेळ, जे तुला वाटेल ते खेळ. पण तिने कबड्डी चॉईस केली, ती खेळायला लागली. आणि तू तर पाहिलं असेल की तिच्या म्हणजे लहानपणाने तिच्या व्हिडिओ भरपूर तू पाहिले असेल की ती ज्या लहानपणी म्हणजे तिला एक असं होतं की एकदा तिला सांगितलं की दुसऱ्यांदा सांगावं नाही लागायचं ग्राउंडवरती कोणत्याही स्किल, कारण ते वारंवार सगळ्यांचं बघून ना तिच्यामध्ये घोटलं गेलं होतं की हे करायचं आहे. बैठ्या असू दे किंवा कुठला रनिंग असेल, रनिंग टो टच किंवा हँड टच वगैरे कोणतीही असू दे तर ती इझिली करायची. आता तर अँकल होल्ड वगैरे आणि
एक तर तिचं होतं तिची लहानपणापासून जेव्हापासून ती कबड्डी खेळायला लागली किंवा ती कबड्डी बघते किंवा कबड्डी तिला समजायला लागली, तिचं एकच होतं ती सगळ्यांकडनं आमच्याकडनं सगळ्या गोष्टी ऐकायच्या, कारण वारंवार आमच्या घरात कबड्डीच्या बद्दल बोललं जायचं. तर तिचं एक होतं की सुवर्ण 12% तुला माहिती असेल की त्या DSO आहेत त्या, तर ती त्या मॅडम म्हणजे आज त्या इंटरनॅशनल खेळाडू होत्या सुवर्ण 12% मॅडम. तर ती सुवर्ण मॅडम ते म्हणजे तिच्या आवडते खेळाडू की सुवर्ण 12% मला सुवर्ण 12% मॅडमचं खेळायचं आहे. तर तिने एक शाळेत असा किस्सा झाला होता की निबंध लिहायचा होता. तर खेळाडू आवडता खेळाडू वगैरे, तर बाकी खेळाडूंनी त्यांचे आवडते क्रिकेटवरचे वगैरे ह्या सगळ्या खेळाडूंनी निबंध लिहिला होता आणि त्यामध्ये सईने आपल्या कबड्डीच्या सुवर्ण 12%वरती की तिला कधी हे मिळाला छत्रपती अवॉर्ड मिळाला, कोणत्या वर्षी वर्ल्ड कप खेळली, हे सगळं की मग तिला त्या वेळेस मॅडमने विचारलं, अरे हे काय? तर कदाचित आपली शोकांतिका असेल की आपला जो खेळ आहे त्या खेळाबद्दल एखाद्या शाळेतले शिक्षकच विचारत आहेत की हे म्हणजे त्यांना खेळाडू माहीत पडत नाही, पण कदाचित त्या खेळाडूंना त्या शिक्षकांना हे माहीत नव्हतं की तिने ज्या खेळाडूबद्दल लिहिली होती तीही खेळाडू त्या शाळेतलीच होती IAS विद्यालयाची आणि तिच्याबद्दल तिने लिहिलं होतं की सुवर्ण 12% असं हे खेळले, ह्या वर्षी हा खेळला ते खेळलं. तर तिला ते कबड्डी तिच्यामध्ये ती भिनलीच गेली होती की वारंवार आम्ही लोक असे बोलायचो, चर्चा करायचो, घरात पण कबड्डीचा माहोल वगैरे. मग त्यानंतर खेळायला लागली. मग मला पण मी कधी आजही माझं हेच म्हणणं आहे की मी पटकन तिचं नाव कुठेही घेत नाही किंवा तू बघितलं असेल मी कधीच तिच्याबद्दल बोलत नाही खेळता, कारण कसं आहे मी तिचा वडीलही आहे, म्हणजे तिचा पालक असल्या कारणास्तव आणि एक मी कोच पण आहे. पण कुठेतरी ही भावना नसली पाहिजे, म्हणजे व्हायला नको उद्या की बाबा हा कोच आहे आणि हा स्वतःच्याच मुलीबद्दल खूप जास्त मी पाहिलं असं की प्रशिक्षक असेल आणि त्याची मुलगा किंवा मुलगी खेळते तर तो त्याच्या बाबतीत तेवढा खूप हे असतो. पण नाही, माझी एकच मुलगी नाही, माझ्या क्लबमध्ये जेवढ्या माझ्या मुली खेळतात त्या सर्व माझ्या मुली आणि त्यात सई माझी मुलगी आहे म्हणून मी तिला वेगळं काय किंवा तिचं कुठे नाव किंवा कुठे मी ह्या गोष्टीशी म्हणजे पहिल्यापासून मला हे नाही की तिला मिळायला पाहिजे, तर तिला तिच्या खेळावरती तिच्या जोरावरती तिला ते सगळं मिळायला पाहिजे. आणि मी फक्त तिला एकच गोष्ट बोललो की तुला करायचं आहे तर ते तू कसं करायचं किंवा तुझ्या मागे मेहनत घ्यायला किंवा तुला जी गोष्ट लागेल त्याच्यासाठी आम्ही आहे, पण जर तुला करायचं आहे तर मेहनत तुला स्वतःच घ्यावी लागणार. म्हणजे आम्ही करून घेणार, आम्ही काय फक्त दाखवणार करणार करून घ्या, पण मी वारंवार तिचं कुठेही असं म्हणजे कुठेही नाव घेत नाही. ती माझ्या मते मला वाटते पहिली ती स्पर्धाशी आपली महामुंबई लीग झाली, MMKL झाली, त्याच्यामध्ये तिने पहिली ती अशी व्यावसायिक त्याच्या ह्या लेवलची स्पर्धा खेळली ती आणि त्यानंतर तिचा प्रवास चालू झाला. आज ती खेळते आज ती सिलेक्टही झाली का. त्याच्यानंतर तिचं एक गुण म्हणजे आज आमच्या टीममध्ये आहे ना, जेव्हा सई बाहेर जरी बसलेली असेल ना तरी मला माहीत नाही, पण ह्या सिनियर जेवढ्या पण माझे खेळाडू आहेत ना बाहेर तिला विचारतात, ती त्यांना सांगते की ताई दीदी असं झालं, दीदी असं करायला पाहिजे होतं की ही गोष्ट इथे मिळते हे. आणि मला मॅच झाली दादा, मग त्या मला मुली सांगतात की दादा सर की आम्हाला सईने सांगितलं ना मला इथे भेटते, मी तिथे कवर लावली, मला इथे म्हणजे तिचं त्या खेळाबद्दल ना अभ्यासही तेवढाच खूप आहे की तिला कळतं तिला मॅच कशी. आज आमची जिल्ह्याची आम्ही फायनल खेळलो किंवा तिच्याकडे तो की नाही मॅच सोडायची नाही, आपल्याला जिंकायचं हे ते. आणि आज ती त्याच्यातनं जी घडत गेली आता याच्यापुढे खेळेल, बघू किती खेळते. आज दादा प्रो कबड्डीमध्ये महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये इतर राज्यांचे खेळाडू खूप जास्त आहे, तर तुम्ही त्याबद्दल मला काय सांगाल? जास्त किंवा कमी म्हणजे ह्या गोष्टीत पडण्यापेक्षा तिथे आज प्रो कबड्डी आहे किंवा आज तरी पहिल्या तुलनेमध्ये आज आपले महाराष्ट्राचे खेळाडू वाढलेले आहेत. त्यासाठी फार गरजेची गोष्ट आहे ती म्हणजे प्रो कबड्डीमध्ये महाराष्ट्राचे प्रशिक्षक जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रातले खेळाडू काय खेळतात किंवा त्यांचा परफॉर्मिंग लेवल काय आहे किंवा ते काय करू शकतात. त्यानंतर वरती जेव्हा प्रो कबड्डीला जेव्हा काही ठराविक राज्यांचे, मी कुठल्या राज्याचं नाव नाही घेणार, पण काही ठराविक राज्यांच्या प्रशिक्षक खेळाडू यांची एक प्रकारची तिथे युनिटी किंवा लॉबी आहे की त्यांचा ताळमेळ एवढा आहे की ते त्यांच्या खेळाडूंना तेवढं प्राधान्य देतात. मग कदाचित त्याच्यापेक्षा आपला महाराष्ट्राचा खेळाडू हा उजवा असेल तरी तो त्यांच्या एकीकरणामुळे किंवा त्यांच्या ह्याच्यामुळे आपला खेळाडू तिथे डावलला जातो.
त्या तुलनेत महाराष्ट्राचा खेळाडू कुठे कमी पडला आहे असं मला कधीच वाटत नाही. महाराष्ट्रामध्ये पहिलंही महाराष्ट्र कबड्डीमध्ये महाराष्ट्राचा अग्रेसर होता, यापुढेही राहणार. पण त्यासाठी गरजेचं आहे की प्रो कबड्डीमध्ये महाराष्ट्राचे प्रशिक्षक हे जास्तीत जास्त असतील आणि जेव्हा राष्ट्रीय पातळीवर जेव्हा महाराष्ट्र खेळतो, आज तू कदाचित उदाहरण घे की मी स्वतः महाराष्ट्राला प्रशिक्षक गेलेलो आहे, तिथे अस्लम इनामदार, आकाश शिंदे यांचा म्हणजे ह्यांच्या बाबतीत बाहेरच्या राज्याच्या सब ज्युनियरच्या खेळाडूंना खूप हे आहे, एक म्हणजे उत्सुकता असते की बाबा अरे अस्लम इनामदार, अरे आकाश शिंदे, असं त्यांच्याबद्दल त्यांना खूप हे असते, आपुलकी असते की त्यांच्यासारखं काय. म्हणजे आज ह्या दृष्टीने काय दिसतं की कुठेतरी महाराष्ट्र अजूनही तेवढ्याच ताकदीचं आहे. कोण असं म्हणत नाही की बाबा ह्याचं किंवा ह्या राज्याचा, पण अस्लम इनामदार आज ज्या ताकदीने खेळला किंवा आकाश शिंदे ज्या ताकदीने, शंकर गदाई असेल, नव्याने जे आता खेळाडू येत आहेत, आज आता आपल्या महाराष्ट्राची पाठची बॅच, ज्युनियरची बॅच खूप सुंदर आहे. सब ज्युनियरचे खेळाडू आज आपले खरंच म्हणजे खूप मला प्रामुख्याने वाटत. आता साईला एक खेळाडू आपला सब ज्युनियरचा मागच्या मी जेव्हा होतो प्रशिक्षक तेव्हा एक खेळाडू होता संदेश बिल्ले म्हणून, आज तो साईचं त्याने कॅप्टन म्हणजे कर्णधारपद पण भूषवलं आहे. महाराष्ट्रात पाठची बॅच तयार आहे, चांगले चांगले खेळाडू आज महाराष्ट्र पण प्रोला न घेण्यामागचं कारण एकच आहे की तिथे महाराष्ट्राचं प्रशिक्षक कमी. जर महाराष्ट्राचे प्रशिक्षक तिथे जास्तीत जास्त येतील तर तू पाहिलं असशील ज्यावेळेस निलेश शिंदे मला वाटतं कर्णधार होते बंगाल वॉरियर्सचे, त्यावेळेस निलेश शिंदेच्या वेळेस महाराष्ट्राचे किंवा प्रताप शेट्टी सर होते आपल्या मुंबई पुण्यामध्ये प्रशिक्षक होते त्यावेळेस, किंवा आज प्रशांत सुर्वे सर आहेत ह्या, किंवा संग्राम मांजेकर सर, अशोक शिंदे, या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे खेळाडू तिथपर्यंत पोचत आहेत, खेळत आहेत. पण बाकीचे जे संघ आहेत तिथे काही राज्यांची तिथे म्हणजे एक हे आहे, एक त्यांची युनिटी म्हणशील तू, किंवा त्यांची एक ताकद आहे त्यांची की बाबा ते लोक की नाही इथे आम्ही आमच्याच राज्याचे खेळाडू घेणार, तसं नाही. पण त्यावेळी सागर बांदेकर सर होते, प्रताप शेट्टी सर होते, किंवा आज प्रशांत सुर्वे सर आहेत, किंवा या सगळ्यांनी त्यावेळेस महाराष्ट्राच्या खेळाडूंना खूप सारे खेळाडू यांच्या तालमीत यांच्या ह्याच्यात सिलेक्ट झालेले आहेत, प्रो कबड्डीला खेळले. त्यातच आपल्याला निलेश शिंदे, नितीन मदने, गिरीश शेदनाग, कालांतराने तुला काशीलिंग आडके जो एक टाईमला सर्वात जास्त याचे रेड पॉईंट होते, त्याच्यानंतर तू माहिती असेल तुला कदाचित त्याच्या निलेश साळुंके होता, किंवा आज आपलं स्वप्नील शिंदे, त्याच्यानंतर आज आपलं आता लेटेस्ट घेतील आकाश शिंदे, पंकज मोहिते, त्याच्यानंतर अस्लम इनामदार, एवढंच शंकर गदाई झाला, नवीन खेळाडूंमध्ये म्हणशील तर शिवम पठारे झाला. आज एवढे खेळाडू आज त्या ताकदीने येत आहेत. म्हणजे कुठे महाराष्ट्र कमी नाही, तर महाराष्ट्र कमी कुठे पडतो तर तिथे असणारी जी त्यांची एक युनिटी, किंवा आता आपण त्याला वेगळा शब्द नाही वापरू शकत सोशल मीडियावरती, ती गोष्ट जर तिकडे त्यांची कमी झाली तर महाराष्ट्र आजही तुला प्रो कबड्डीत महाराष्ट्राचे खेळाडू तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच याने दिसतील. कारण त्यावेळेस मला कबड्डी जेव्हापासून माहिती आहे तेव्हापासून मला माहिती होतं ना की त्यावेळेस एक वेळ अशी होती मुलींच्या बाबतीत तरी, किंवा राष्ट्रीय स्पर्धा म्हटली की एक समीकरण झालेलं होतं रेल्वेज आणि महाराष्ट्र मुलींच्या बाबतीत, की मग ते समीकरण खूप वर्ष चालू होतं. मग कदाचित त्यावेळेस मला जेवढे माहिती आहे भक्ती कुलकर्णी असेल काही, किंवा मेघाली कोळगावकर, त्याच्यानंतर अनुराधा डोणगावकर, लता पांचाळ, किंवा असे भरपूर जी मला नावं जेवढी मला माहिती आहेत, कदाचित माझ्याकडनं काही खेळाडूंची नावं राहून जातील, पण असे खेळाडूही होते की त्यावेळी आपलं समीकरण होतं महाराष्ट्र रेल्वेज किंवा महाराष्ट्र आणि सेनादल मुलांच्या बाबतीत वगैरे असं समीकरण होतं. ते कुठेतरी आता तुटलं गेलं. त्याचा फटका हा आपल्याला आता ह्या प्रो कबड्डीत मिळतो आहे की आपले खेळाडू त्या कारणास्तव कमीच स्किल वाईज म्हणशील, किंवा तू अजून कोणत्या वाईज महाराष्ट्र अजूनही कमी नाही. कारण मी स्वतः महाराष्ट्राच्या आज मी खेळाडू नसून, माझ्या बाबतीत तर तुला माहिती आहे मी खेळाडू नसून, मी खेळाडू थोडंही कबड्डी खेळून आज मला महाराष्ट्राबद्दल तेवढी आत्मीयता आहे की मला वाटतं की बाबा महाराष्ट्राचे खेळाडू जास्तीत जास्त, पण मला किंवा तुला किंवा इतर कोणाला वाटून ते होणार नाही. त्यासाठी वरती आपली तिथे युनिटी किंवा तिथे आपले कोचेस असणं फार गरजेचं आहे. आणि महाराष्ट्राचे खेळाडू यापुढे तुला नक्कीच यापुढे महाराष्ट्राचे खेळाडू प्रो कबड्डीमध्ये जास्ती दिसतील. अशोक शिंदे सर तर खूप आता पुणेरी पलटणमध्ये खूप महाराष्ट्राचेच खेळाडू बघितले असतील. त्याच्यानंतर एक वेळ अशी होती की दबंग दिल्लीचा संघ होता, त्याच्यातही महाराष्ट्राचे खेळाडू खूप सारे होते. बंगाल वॉरियरचा संघ होता, नितीन मदने, निलेश शिंदे,
नितीन मोरे वगैरे बाजीराव ओडगे तर बाजीराव असे कितीतरी खेळाडू असे होते की जे प्रो कबड्डीमुळे होते. मग त्यावेळी आज हेच गरजेचं आहे की आपले जे मागचे खेळाडू जात आहेत ना त्यांनीही तिथे आपल्या मागच्या खेळाडूंना नेलं पाहिजे किंवा तिथे आपल्या खेळाडू एकदा का तिथपर्यंत आपला महाराष्ट्राचा खेळाडू पोचला ना की त्याच प्रत्येकाला माहिती आहे की महाराष्ट्राचा खेळाडू तिथे पोचला की मागे वळून बघणार नाही. त्यामुळे तिथे पोचणं फार गरजेचं आहे आणि तिथे पोचण्यासाठी आपलं राज्य असोसिएशन असेल किंवा आपले जे कोचेस असतील हे नक्कीच आज त्या दृष्टीने पावलं उचलत आहेत आणि करत आहेत. आज तू बघत असशील की राज्य असोसिएशन आज कोणतं राज्य मला माहिती नाही की अशा या एवढ्या याने खेळाडूंना ट्रीट करत असेल की आज आपलं राज्य असोसिएशन जेवढेही आपले राष्ट्रीय संघ जातात ते त्यांना असं ह्यांनी न नेता ए सीच्या याने फर्स्ट सेकंड ए सी अशा ए सीच्या ह्याच्यातनं त्यांचा ट्रॅव्हल होतो. त्यांना चांगले म्हणजे ट्रॅकसूट असेल कपडे त्यांचे बॅग्स वगैरे ह्यावरती जे आज महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन जे खर्च करते त्याबद्दलही खरंच की महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे मनापासून आपण म्हणजे आभार मानले पाहिजे की त्या लोकांनी आज खेळाडूंना तेवढं उपलब्ध जातं. आता त्याच्यानंतर मेहनत गोष्ट कोणाची राहील तर त्या खेळाडूची की त्याने काय केलं पाहिजे त्याने महाराष्ट्राला किती दिलं पाहिजे. मग तो खेळाडू आला की त्याच्याबरोबर त्या खेळाडूच्या घरचे आले त्याच्या घरचे आले की त्याच्याबरोबर त्याचे प्रशिक्षक आले या सगळ्यांनी मिळून जर आज विचार केला तर पुन्हा आपल्याला ते सुवर्ण दिवस किंवा महाराष्ट्राचे संघ प्रो कबड्डीमध्ये तुला नक्कीच जास्त दिसतं. तर दादा सध्याच्या काळात डोपिंग हा विषय खूप चर्चेत आहे. तर ह्या डोपिंग ह्या विषयावर तू मला काय सांगशील? डोपिंग म्हणजे आज जर आज आपली जी पिढी आहे म्हणजे कोणत्याही खेळाची असं नुसती कबड्डी असं नाही की त्यांनी खरंच म्हणजे स्टेरॉईड किंवा ह्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे की त्या गोष्टी सोडल्या नाही म्हणजे घेतल्याच नाही पाहिजे. हां तुम्हाला कोणतं प्रोटीन हवं आहे किंवा काय पाहिजे तर ते तुमच्या नेहमीच्या खाण्यातनंही तुम्हाला येऊ शकतं. कडधान्य किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आपल्या त्याच्यातनं पण तुम्हाला त्या तुमच्या शरीराची जी होणारी झीज आहे ती भरून येते. आता तू म्हणशील की नाही की मग आता हे जे दिसतं की म्हणजे स्टेरॉईड घेत आहेत किंवा ते स्पीड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी स्टेरॉईड ही तुमची तात्पुरती हे झाली की तुमची तात्पुरती गरज भागवू शकते ती तुमची कायमस्वरूपी गरज नाही बघा. पण त्याचे होणारे आयुष्यात दुष्परिणाम हे त्या खेळाडूला आता नाही तू भरपूर म्हणजे बघितले असतील की जे स्टेरॉईड घेणारे बॉडी बिल्डर्स वगैरे त्यांची कालांतराने त्यांची काय अवस्था होते किंवा काय होते खेळाडू जरी असतील कोणत्याही याचे खेळाचे की कालांतराने त्यांची अवस्था उत्तरार्धात खूप एकदम बिकट होते. त्या स्टेरॉईडचे दुष्परिणाम एवढे खराब असतात की चांगले म्हणजे व्यायाम करणारे चांगले खेळणारे खेळाडूही कमी वयात त्यांचं निधन होतं त्या स्टेरॉईडच्या ह्याच्यामुळे. आज स्टेरॉईडने तुमची जी शरीराची जी एक नैसर्गिक हे असते वाढ ती नक्की ती नैसर्गिक वाढ नव्हतं ती तुम्ही अनैसर्गिकपणे ती वाढ वाढवता. पण तुमच्या शरीरातले जे नैसर्गिक गुणधर्म असतात ते त्या स्टेरॉईडमुळे त्या डोपिंग याच्यामध्ये कमी होतात. आणि आता शासनाने त्याच्यावरती खूप चांगले निर्बंध पण आणले आहेत की पण माझी अशी इच्छा होती की त्या डोपिंगमध्ये माझा कबड्डी खेळाडू हा फार कमी असावा आणि तो नसावाच की त्या डोपिंगच्या चाचणीत कोणी माझा कबड्डी खेळाडू अडकला नाही पाहिजे किंवा भेटला म्हणजे मिळाला नाही पाहिजे. हां आता राहिली गोष्ट की आपण म्हणालो की अरे जर आता ते प्रोटीनशिवाय किंवा ह्याच्याशिवाय दिसत नाही आणि जे दिसतं तेच आज सोशल मीडिया आहे किंवा कुठे तिथे तर तसं म्हणाल तर मग जुन्या काळात कोणतं स्टेरॉईड होतं किंवा जे जुने आपले पैलवान होते किंवा जुने पैलवान ते बदाम पिस्ता ह्याच्यावरती त्यांनी हिंद केसरी किंवा तुझं महाराष्ट्र केसरी किंवा आज म्हणजे नाव घ्यावंसं वाटतं असं काशाबा जाधव झाले यांनी कोणतं स्टेरॉईड घेतलं होतं किंवा काय आज त्यांनी आज घरच्याच आहारावरती किंवा त्यांच्या कुस्तीच्या आखाड्यातल्याच ह्याच्यावरती किंवा त्यांच्या त्या घरच्या डाईटवरती त्यांनी ऑलिम्पिकला पदक मारलं. मग आज आपल्याला गरज का लागते या गोष्टींची? ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की आपण नाही घेतलं तर समोरचं घेतो आहे तर त्यावेळी घेतलं नसेल का समोरच्यानी पण त्याला पण कॉम्पिट आपल्या लोकांनी केलंच ना की हरवलंच आहे ना. कितीतरी वेळा आपण त्या गोष्टीने आपण जर त्या लोकांची धारणा चुकीची की स्टेरॉईडने काही वेगळं होतं काही वेगळं होत नाही. आपली थकण्याची जी वृत्ती असते ना थकतो ना ती काही अंशी आपली असं वाटतं की आपण तेवढ्यापुरते आपण थकलेलं आपण कमी थकू असं वाटतं. पण
कालांतराने त्याचा इफेक्ट वाईटच होतो आपल्या शरीरावरती. त्याच्यामुळे स्टेरॉईड कधीच म्हणजे कोणत्याही खेळातला खेळाडू असेल ते त्यांनी न घेईल तेवढं चांगलंच आहे. आणि येणाऱ्या पिढीसाठी आता येणारी जी पिढी आहे ती कदाचित ह्याच्याकडे खूप जास्त वळते, तर ते न वळवू ह्याच्यासाठी पण सर्वात मोठं जर जर कोणाचं काय काम असेल तर ते काम आहे त्याच्या प्रशिक्षकाचं. त्याच्या प्रशिक्षकाने मुळात ह्या वाईट गोष्टींकडे त्याला वळू दिलं नाही पाहिजे की बाबा हे घे, ह्या घेतल्याने तू काही नाही. मला एक कळतं, जर स्टेरॉईड घेऊन चांगला कबड्डी प्लेअर होणार असता तर मग तो दिवसभर बसून स्टेरॉईडच घेतला असतं, मग त्याने प्रॅक्टिस का केली असती? कारण तू स्टेरॉईड जरी घेतलंस तरी तुला प्रॅक्टिस करणं हा तुझा भाग आलाच ना, किंवा तुला खेळणं आलंच ना. तुझ्याकडे खेळत नसेल तर तू स्टेरॉईड घेऊन इंडिया बसणार आहे का? त्याच्यासाठी तुला मुळात हे सगळं दिसण्याचा भाग झाला. दिसण्यासाठी जुने पैलवान होते किंवा जुने कबड्डी प्लेअर होते. आज मला आठवतं की मी जेव्हा नावं ऐकलीत, मी तर मला तर बघण्यात नव्हतं, संभा भालेसर पोलाचे पोलादी पुरुष होते चुनाभट्टीच्या दत्तात्रय संघाचे. आज त्यांच्या वेळेस ते खेळायचे की म्हणायचे की बाबा म्हणजे सरांना पकडण्यासाठी म्हणजे ते म्हणजे हे लागायचं एक वेगळं कसं. किंवा त्याच्यानंतर बलवान सिंग सरांचं नाव ऐकलं मी. आम्ही तर बघितलं नाही प्रत्यक्षात, पण पाहिलं आहे फक्त आम्ही की असं आहे तसं. मग ह्या लोकांना कधी गरज वाटली ना अशा अनैसर्गिक गोष्टींची. मग त्यांनी आजही त्यांचं नाव तेवढंच अजरामर आहे किंवा आजही त्यांचं नाव आपण घेतलं तर मग तसं आत्ताच्याही खेळाडूंचं घेतलं जाईलच की. मग ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत या गोष्टी. आणि त्याच्यासाठी प्रयत्न मुळात घरच्यांपासून त्या खेळाडूंची मानसिक तयारी पाहिजे की मी या गोष्टी नाहीच घेणार. भले माझं सिलेक्शन किंवा काही गोष्टीवरती इफेक्ट होईल किंवा मी दिसणार नाही, मी उठून दिसणार नाही, पण तू आज उठून नाही दिसणार, पण तू जास्त वर्ष खेळू शकतोस. स्टेरॉईडने तुम्हाला कमी वर्ष म्हणजे ते मॅगी आहे ती 2 मिनटासाठी खाल्लं तर तुम्हाला छान वाटेल, मग तिचा इफेक्ट. पण त्या 2 चपात्या खाल्ल्यानंतर आपली बॉडी जी आपली भूक मिटते ती मॅगीने तेवढी मिटत नाही. तसंच आहे ते. त्यामुळे आज शासनाने तर कठोर पावलं उचललीच आहेत. म्हणजे ऑलिम्पिक असोसिएशन असू दे किंवा आपल्या स्पोर्टच्या जेवढ्या पण असू दे त्यांनी कठोर पावलं उचललीच आहेत की जर कुठे स्टेरॉईडवाला खेळाडू आला की त्याच्यावरती आजीवन बंदी येते किंवा काही त्यांनी त्याच्यावरती निर्बंध लावलेले आहेत. आणि यापुढे कबड्डी खेळाडूंसाठी ते एक सांगणं आहे की यापुढे राष्ट्रीय स्पर्धांमध्ये वेळोवेळी या गोष्टीची चाचणी होणार आणि या चाचणीमध्ये कुठेही आपणले कोणतेही कबड्डी खेळाडू अडकू नये याचा आपण सर्व प्रशिक्षकांनी सर्व खेळाडूंनी याच्यामागे आपण खंबीरपणे त्याचा विचार केला पाहिजे आणि उभे राहिलं पाहिजे. तर दादा तुमचा खेळात आदर्श कोण आहे? असं आदर्श म्हणजे मी आता तसं नेहमी माझ्या बाबतीत तर सगळ्यांना माहिती आहे की मी तेवढा चांगला कबड्डी प्लेअर नाही, पण मी कबड्डी कोच म्हणून आज हे करतो आहे की आज काम करतो आहे. तर कबड्डी कोच म्हणून माझा आदर्श म्हणाल तर मला कोचिंगसाठी सुहास कदम सर, चेंबूर क्रीडा केंद्र यांचा मला कोचिंग खूप आवडते. म्हणजे मी आजही म्हणजे मी आज सोशल मीडियावरती बोलतो आहे तरी मी सांगतो की जेव्हा सुहास कदम सर कोचिंग करतात चेंबूर क्रीडा केंद्राला तेव्हा एक गोष्ट नक्की असते की चेंबूर क्रीडा केंद्र हा कधी 7 खेळाडूंनी खेळत नाही. बाहेरून 8वं सर जे खेळतात ते डेंजर. आणि मला खेळासाठी उत्स्फूर्त कोणी केलं असेल किंवा कोणताही खेळ असेल की काय की आज मला खेळाची जर आवड कोण लागेल तर माझा तसा पहिला गुरु माझा आदर्श म्हणजे माझा दादा. की आज त्याने मला या खेळाकडे त्याने मला वळवलं किंवा तो खेळायचा लहानपणी क्रिकेट वगैरे खेळायचा. मी त्याच्यावर जायचो ना तर मला नेहमी वाटायचं अरे मला माझ्या दादासारखं खेळायचं. हो. मग आज म्हणजे एक बोलतो ना की त्याचा आदर्श म्हणजे मला नेहमी खेळ म्हटलं की पहिला माझा दादा आणि कोच म्हणून मला आदर्श घ्यायचा नेहमी झाला तर मी सुहास कदम सरांचं नाव नक्कीच इथे घेईन. पण खेळासाठी उत्स्फूर्त मला कोणी केलं असेल किंवा या खेळाकडे जर मी वळलो असेल तर मग माझा दादा अशी झाला. तर दादा आता आपण एक गेम खेळू रॅपिड फायर म्हणून. मी तुला काय प्रश्न विचारेल तर मला तू त्यांच्यातून एक चॉईस करून सांग. तर दादासो पुजारी की शुभम शिंदे? शुभम शिंदे. गिरीश अर्नाक की किरण मगर? गिरीश शिंदे. विशाल माने की मयूर कदम? मयूर कदम. निलेश साळुंके की काशिलिंग गाडगे? निलेश साळुंके. संकेत सावंत की अरकम शेख? अरकम शेख. निलेश शिंदे की बाजीराव होडगे? ऑब्व्हियसली निलेश शिंदे. तर दादा पॉडकास्ट आपण आता एंड करतोच आहे. तर पॉडकास्ट एंड करता करता मी तुला एक शेवटचा प्रश्न विचारतो.
ह्या कबड्डी क्षेत्रामध्ये तुझा आवडता खेळाडू कोण आहे? काय सांगशील त्याबद्दल मला? आवडता खेळाडू असं म्हणजे असे खेळाडू कोणाला असं पर्टिक्युलर हे नाही, पण माझा असा आवडता खेळ पहिल्यापासून म्हणजे मी बघितलं आहे निलेश शिंदे, स्वस्तिक क्रीडा मंडळचा, कारण आणि BPCLमधनं खेळला. निलेश शिंदेबद्दल एक गोष्ट मी इथे प्रामुख्याने म्हणजे सांगावीशी वाटते, की आजही तो संघ आता मावळी क्रीडा ची जी राज्यस्तरीय स्पर्धा आहे, एक म्हणजे नावाजलेली स्पर्धा आहे, तिथे आता तो शेवटची एक टुर्नामेंट म्हणजे शेवटची म्हणजे ती स्पर्धा तो खेळला. मी बघितलं की निलेश शिंदे जेव्हा ग्राउंडमध्ये असतो ना, म्हणजे तो BPCLचा संघ खेळत असेल किंवा स्वस्तिकचा संघ खेळत असेल तर किंवा त्यावेळी मुंबई उपनगर संघ खेळ, निलेश शिंदे जेव्हा ग्राउंडमध्ये असतो ना, तेव्हा त्या संघामध्ये तो खेळता खेळता तो संघ व्यवस्थितपणे हाताळतोय की कोणाला काय केलं पाहिजे, बरोबरच्या खेळाडूने काय केलं पाहिजे. आणि निलेश शिंदे मला एक खेळाडू म्हणून तर नाही, खेळाडू म्हणून म्हणजे फक्त एक खेळाडू म्हणून नाही, तर तो एक चांगला प्रशिक्षक पण आहे. आज निलेश शिंदेच्या हाताखाली आकाश रुडुले, अरकम शेख किंवा सिद्धेश पांचाळ म्हणजे जो एक म्हणजे खेळाडू होता, पण इंजुरीमुळे तो थांबला गेला, किंवा त्याच्यानंतर आपला अक्षय बर्डे झाला, किंवा आता ऋत्विक कांबळे पोरगा आहे, की आज त्याने नवीन नवीन खेळाडू हा वारंवार तयार करतो. आणि ते खेळाडू तुम्हाला कुठल्या ना कुठल्या व्यावसायिक संघात, राष्ट्रीय संघात, मुंबई उपनगरच्या संघात, युनिव्हर्सिटी संघात तुम्हाला ते विद्यापीठा संघात ते तुम्हाला खेळताना तुम्ही पाहत पण असाल. आणि आज तो जे एक हे करतो खेळताना खेळाडूंसाठी, जे त्याचं एक ध्येय आहे, मी पाहिलं आहे की तो जे खेळाडूंसाठी जे खूप आत्मीयता असते त्याची खेळाडूंच्यावरती, आपल्या खेळाडूंनी हे केलं पाहिजे, आपल्या खेळाडूंनी ते केलं पाहिजे. आणि ते करताना निलेश शिंदे कोणतीही गोष्ट मागे पुढे बघत नाही. मग त्यांच्यासाठी तो रात्र अपरात्री त्यांच्यासाठी धावून जातो, त्या खेळाडूंसाठी तेवढं करतो. एखाद्या खेळाडूचा प्रॉब्लेम असेल, मग तो आर्थिक असू दे किंवा त्याच्या राहण्याचा प्रॉब्लेम असेल, त्याही गोष्टी निलेश शिंदे स्वतः स्वखर्चाने करतो, हे आम्ही पाहिलं आहे. आणि जसा तो एक चांगला खेळाडू आहे, चांगला प्रशिक्षक आहे, तसा तो एक चांगला माणूस पण. म्हणून मला निलेश शिंदे खूप म्हणजे त्याचं एक खेळाडू म्हणून पण मी त्याचं नाव घेईन आणि एक चांगला व्यक्ती म्हणून पण मी त्याचं नेईन. तर आता येणाऱ्या पिढीला तर तू चांगलं मार्गदर्शन आता केलंच, आणि तू पॉडकास्टसाठी मला हो बोललास आणि वेळात वेळ काढून तू आलास, तर त्याबद्दल तुझे खरंच धन्यवाद दादा. यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.